कळवून ठेवा. त्याचं इतर काही काम नसेल तर तो हजर राहील. त्यानंतर आपल्याला तिथे आपण गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शेतकऱ्याचं नाव, पंचनामा, हा पंचनामा इतका महत्वाचा आहे. हा पंचनामा शेवटी आपल्याला कोर्टापर्यंत कुठे गेला, हा पंचनामा शेवटी आपल्याला वाचवणार किंवा आपल्याला आणखी काय जे नुकसान व्हायचं तर नुकसान करू देणार. त्यामुळे हा पंचनामा व्यवस्थित पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही चूक आपल्याला नको, ओव्हर रायटिंग नको, कुठलेही काही नको, खाडाखोड नको. खाडाखोडीमुळे एका कोर्टामध्ये एका शेतकऱ्याला माझ्या प्रकरण पण मी माझ्यासमोर हाताळले गेले, ते खाडाखोड केल्यामुळे त्याला आज म्हणजे बराच कोर्टाने त्याला जो नसलेला जो बेनिफिट आहे तो बेनिफिट देण्याचं काम झालं, द्यावं लागलेलं आहे. आता अशा वेळेस कुणाकडनं चूक कोणी केली, कुणाकडनं वसूल करायचं, कुणामुळे झालंय, हे सगळे प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे त्यावर खाडाखोड नसली पाहिजे. आणि शक्यतो काय 100% 100% पंचनामा हा शेतावरच घेऊन तिथेच शेतकऱ्याच्या सह्या घेऊन आपण यायचंय. कधीही पंचनामा घरी आल्यावर किंवा शेतातून आल्यावर, गावात आल्यानंतर पंचनामा घेऊ नका. सवय आपली अशी, ज्या शेतामध्ये पंचनामा केला, सगळे ऑब्झर्वेशन घेतले, आपल्या वहीवर लिहिले, त्याचे जे काही आपण ऑब्झर्वेशन आता पाहणार आहे ते वहीत लिहिले की सगळं झालं की तिथेच झाडाखाली एखाद्या बसायचं, पंचनामा काढायचा, त्याच्यावर सगळं लिहायचं, पूर्ण त्याचं वय वगैरे सगळं लिहायचं. मध्ये बाकी तुमचं भविष्यातलं वय किंवा त्याचं येणारं उत्पन्न हे जरी तुम्ही ते पंचनामा लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी आपल्याला असलेले घेतलेले कॅल्क्युलेट म्हणजे त्याचा घेर, विस्तार, उंची, त्याची संख्या, ते बाग किंवा कसे आणि त्याचं वय एवढं त्या टाकून शेतकऱ्यांच्या सह्या तिथल्या तिथेच घ्यायच्या आणि नंतरच ती जागा सोडून पुढच्या आपल्या व्हॅल्युएशन किंवा पंचनाम्यासाठी आपण जायचं. बऱ्याच वेळेस तर काय झालेलं आहे, समृद्धी महामार्गामध्ये जेव्हा आम्ही पंचनामे करायला गेलो, खूप मोठ्या प्रमाणात बागा, डाळिंबाच्या बागा असलेलं क्षेत्र होतं, खूप मोठ्या प्रमाणात. त्यामुळे दररोज आम्हाला कमीत कमी 10 ते 12 बागा, आम्हाला 10 ते 12 बागा असायच्या आणि त्याचे फोटो काढले जायचे. पहिल्या दिवशी कळलं, फोटो काढल्यानंतर आल्यानंतर हा फोटो कुणाचा आहे किंवा कुठल्या शेतकऱ्याचा आहे हे तिथे आम्हाला काही लक्षात नाही, काय म्हणजे कन्फ्युज झालं. शेवटी आम्ही त्या भूसंपादन संस्थेला एक पाटी घ्यायला सांगितली. एक पाटी घेतली आणि नंतर पाटीवर त्या शेतकऱ्याचं नाव, गट नंबर आणि काय जे असेल त्याची तारीख अशी घेऊन शेतकऱ्याला असं समोर उभं ठेवून आणि फोटो काढत राहतो, पूर्ण घ्यायचं आणि त्याचं म्हणजे हा जी बाग आहे कुणाची आहे हे आपल्याला भविष्यात कळेल. तो शेवटी तो म्हणाला, सर का आरोपी आहे का आम्हाला, पण म्हणून इलाज नाहीये. त्यांनाही समजून सांगितलं की बघ असं असं रोज जर 10 बागा केल्यानं आम्ही फोटो काढले तर आम्हाला नंतर संध्याकाळी, कारण मी तिथे पहिल्यांदा जाणार आहे, भूसंपादन संस्थेचे अधिकारी असतील पण आपल्याला तिथे कळणार नाही हा नेमका हा शेतकरी कोण आहे, नंतर हा दुसऱ्या त्याचं नाव काय, तिसऱ्याचं नाव काय. त्यामुळे असं करून आपल्याला आयडेंटिफाय झालं पाहिजे आणि फोटो सगळे आपल्याकडं, व्हिडिओ असेल, सॉफ्ट कॉपीमध्ये असेल, हार्ड कॉपीमध्ये असेल, सगळे आपल्याकडे सेव्ह करून ठेवा. आपल्याकडे प्रती काढून त्या मूल्यांकनासोबत द्यायच्या आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याचं नाव आहे, त्यानंतर गावाचे नाव, क्षेत्र, त्या परिशिष्ट 16 मध्ये क्षेत्र असेल त्याचं दिलेलं, किती भूसंपादन, किती क्षेत्र, ते क्षेत्र टाका. त्याच्याशी आपल्याला फार काही देणं घेणं नाहीये, पण त्या परिशिष्ट 16 प्रमाणे त्याचं क्षेत्र. नंतर फळ झाडाचे नाव. आता आपण जे पंचनामा तुम्हाला शेअर केलेला आपण त्यात टाकलेले डाळिंब. डाळिंब प्रकार, त्यामध्ये काही आपल्याला म्हणजे ग्राफ्टेड किंवा असं काही नाही, तर भगवा त्याची व्हरायटी टाकलेली आहे, भगवा. जेएमएस प्रमाणे, जेएमएस किंवा पंचनामा. आता आपल्या समजा आपण बघूया ते शासकीय भूसंपादन अधिकाऱ्याकडनं प्रस्ताव प्राप्त झालेला आहे, म्हणजे जेएमएस प्रमाणे संयुक्त मोजणी अहवालाप्रमाणे झाडे 340, त्यामध्ये 340 झाडं आहेत. बऱ्याच वेळेस सगळीच्या सगळी झाडं त्यामध्ये आलेली असतात किंवा नसतात, किंवा काही वेळेस कमी सुद्धा असू शकतात, काही वेळेस जास्तही असू शकतात. त्यामुळे आपल्याला त्याप्रमाणे आहे ती झाडं लिहायची. नंतर प्रत्यक्ष गटामध्ये असलेली झाडे. आता इथे आपल्याला, मी तुम्हाला काल सांगितलं की आपण जो बाग आहे त्या बागेमध्ये फक्त उभी आणि आडवी लाईन मोजून त्याचं कॅल्क्युलेशन करू नका, किंवा जेएमएस मध्ये जी झाडं आहे त्याच्यावर डोळे झाकून एक सिंगल झाड मोजा. 400 झाडं तिथे 340 प्रत्येक रो मध्ये तुम्ही जा, प्रत्येक रोचे झाडं मोजा. त्यामध्ये कुठे जर त्यांनी एखाद्या ठिकाणी गॅप असेल, तिथलं झाड आलेलं नसेल हे सुद्धा लक्षात येतं. किंवा बऱ्याच ठिकाणी अशी गॅपचे झाडं पूर्ण बागेत मिळून 20-25, 10-20 झाडं असू शकतात, किंवा नवीन लागवड तिथे केलेली असते, तुटले झाड तर नवीन लागलेलं असतं ते छोटं असतं. असे सगळे ऑब्झर्वेशन्स घ्या आणि एकूण एक प्रत्येक झाड मोजा आणि प्रत्येक झाड मोजून त्याची नोंद घ्या. आता इथे मध्ये प्रत्यक्ष झाडे 311, ह्या पंचनाम्याच्या आधारे आपल्याला 311 झाडं सापडली. म्हणजे आपल्याला आता इथे ह्यामुळे आपल्याला जुना पंचनामा पाहिले, तुमच्याकडे बऱ्याचशे पंचनामे त्यामध्ये जेएमएस प्रमाणे किती झाडं ह्याचा उल्लेख नाहीये.
फक्त प्रत्यक्षात असलेली झाड आहे. मग काय होतं, मी कालच तुम्हाला सांगितलं की बऱ्याच वेळेस मग नंतर काही दिवसांनी काय होतं, 311 झाडाचं मूल्यांकन दिलं, 1 वर्ष 6 महिने काहीतरी दिवस जातात, तुम्ही तिथे असतात, आपण तिथे असतो नसतो, आपली बदली होते किंवा काही सांगता येत नाही. नंतर तो तक्रार करते, मला 311 झाडाचं मूल्यांकन मिळालं आणि बाकी माझे 340 झाड होते, माझे बाकी झाडाचं मूल्यांकन मिळालं नाही. आता शेवटी आपण 311चं दिलं, कन्फ्युज होतं की बाकीची झाडं काय केली, का नाही केलं, आणखी एक मूल्यांकन अहवाल आहे का, तो सापडत नाहीये का, राहिले का राहिले, कशामुळे, हे काही तिथे होत नाही. त्यामुळे इथे आपण जर घेतलं 340 प्रमाणे 311 प्रत्यक्ष असतात, इथे क्लिअर होऊन जातात आणि आपल्या मूल्यांकन अहवाला सुद्धा आपण तो नमूद करतोय जो पुढे आपण घेणार आहे. हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर बाग किंवा कसं आहे, ते बाग आपल्याला जे बाग आहे कसं बाग लिहिणार आपण, हे आपल्याला कशासाठी पाहिजे, बाग आहे का नाही, हे आपल्याला आपल्याला जे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन त्यामधनं जे कमी करायचे, त्याला जो होणारा ग्रॉस प्रॉफिट आहे, त्यातनं जो आपल्याला त्याला नेट प्रॉफिट द्यायचा, त्यातून आपण कॉस्ट ऑफ कल्टिवेशन कमी करतो. म्हणजे देखरेखीचा खर्च जो आपल्याला द्यायचा आहे, तो आपल्याला द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे. जर बाग असेल तर जो ग्रॉस इन्कम आहे त्याच्या 10% देखभाल खर्च म्हणून आपण त्याचा वजा करतो. बाग आहे इथे गेलो म्हणजे आपल्याला कळतं घ्यायचं, आपल्याला 10% आपल्याला खर्च वजा करायचा आहे. त्यानंतर फळझाडाचे सध्याचे वय 8 वर्ष. आता पहा वरती अधिसूचनेची तारीख काय दिलेली, 9/12/19. वरती आपण सुरुवातीला घेतले त्या पंचनाम्यामध्ये त्याची अधिसूचनेची दिनांक 9/12/19 आणि आपले प्रत्यक्ष पाहणीचे दिनांक आहे 9 जानेवारी 20. म्हणजे 1 महिन्याचा फरक आहे. त्यामुळं फळझाडाचे सध्याचे वय आणि 4/1 नुसार किंवा अधिसूचनेनुसार त्याचं वय सुद्धा 8च वर्ष आहे. कारण ह्या दोन्हीमध्ये फरक खूप कमी आहे. आपण आणखी एक उदाहरण घेतलं ज्यामध्ये फरक आहे ते पुढे पाहणार. सध्या इथे फरक नाहीये, त्याप्रमाणे आजचे वय तेच आणि 4/1 प्रमाणे सुद्धा त्याचं वय तेवढंच आहे. त्यानंतर फळझाडाचे भविष्यातील आयुर्मान, म्हणजे आता त्याला किती पुढे त्याचं आयुष्य किती आहे, ह्यासाठी आपल्याला काय काय यूज करावं लागेल. तुम्हाला जे ॲव्हरेज ईल्ड स्टेटमेंट ऑफ फ्रुट्स अँड त्याचं एज, तो जो चार्ट दिलेला आहे त्याचा आपल्याला इथे उपयोग करावा लागेल. आपल्याला प्रत्येक पिकासाठी त्याचं किती वय आहे, त्याचं अर्ली बेरिंगला किती वय आहे, अर्ली बेरिंग केव्हा सुरू होते आणि त्याचं उत्पन्न अर्ली बेरिंग मध्ये किती आहे, फुल बेरिंग मध्ये किती आहे आणि त्याचं लाईफ किती आहे, याचा चार्ट दिलेला आहे. ह्या चार्टचाच उपयोग करायचा, ह्या चार्ट आधारेच आपल्याला मूल्यांकन करायचं आहे. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिलेला शेअर केलेलं आहे त्यामध्ये पोमोग्रेनेटचं लाईफ दिलेलं शेवटच्या कॉलम मध्ये आहे 20 ते 30, 20 वर्ष ते 30 वर्ष. म्हणजे साधारण आपण काय करायला पाहिजे, आपण जनरली 90% केसेस मध्ये आपण साधारणतः 20 ते 30 आहे ना, सर्वसाधारण ऑप्टिमम व्यवस्थित असेल तर 25 वर्ष आपण तिथे धरा. खूपच चांगली कंडिशन असेल किंवा वर्स्ट कंडिशन असेल तर आपण मग ते 25च्या पुढे 28, 27, वर्स्ट असेल तर त्याचं वय 18, 20, 22, 21, 18 जे काय असेल. पण याच्यासाठी कारण आपल्याला या पंचनाम्यामध्ये नमूद करावे लागतील. जमीन खराब आहे, इरिगेशन फॅसिलिटी व्यवस्थित नाही आहे, खडकाळ जमीन आहे, चुनखडी आहे, जे काय असेल ते कारण द्यायचे आणि चांगल्यात चांगलं असेल तर त्याचेही कारण द्यायचे. परंतु सहसा ऍव्हरेज मध्ये आपण त्याचं वय 25 वर्ष आपण सध्या धरायचंय. त्या पंचनाम्यात तसंच केलेलं आहे. ह्याचं वय 25 झालेलं आहे, आजचं वय त्याचं 8 वर्ष आहे, भविष्यातलं किती वय राहिलं त्याचं 17 वर्ष. म्हणजे फळझाडाचे भविष्यातील आयुर्मान 17 वर्ष, 17 आणि 8 25. हा विषय इथे संपला. आता आपल्याला
नव्हतं मला दिसत नाही. तर आता आपल्याला त्याचा घेर किंवा घर आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन जे आपल्याला घ्यायचं, आपण हे सगळं वय वगैरे आपण ठरवलंय, त्याचा फोटो घेतले. आपल्याला ऑब्झर्वेशन घेताना आपल्याला त्याचा घेर आपल्याला घ्यायचा आहे. घेर आपल्याला जो आहे, सगळे ऑब्झर्वेशन आपल्याला मीटर मध्ये घ्यायचे. त्याचा जास्तीत जास्त जिथे बुंदा जिथे मोठा असेल अशा ठिकाणचा आपण त्याचा घेर घ्यायचा आहे आणि तो मीटर मध्ये घ्यायचा आहे. तो आपण आता पाहायला आपण इथे 311 झाड आहेत. ह्या 311 झाडं आता सध्या जे आहे ते सगळे मध्यम स्वरूपातले 311 झाड आहेत. त्यामुळे मध्ये एकच घेतलेलं आहे. परंतु आपल्याला बऱ्याच वेळेस मध्ये 311 जे झाडं आपण ऑब्झर्वेशन घेतलेले आहेत, त्यामध्ये काही झाडं खूप चांगले आहेत, काही झाडं एकदम खराब असतील. ह्यामध्ये सुद्धा प्रतवारी असेल, आपल्या त्या प्रतवारीप्रमाणे आपल्याला त्याचे परत वेगळे वेगळे बायफर्केशन करायला लागेल. किंवा 200 झाडं चांगली, 50 झाडं मध्यम आणि आणखी जर खूपच खराब झाडं असतील तर ते वेगळे, असं करायला लागेल. आणि त्याचे परत 3 ऑब्झर्वेशन आपल्याला 3 घेर, 3 जे आपण ग्रुपिंग केलेली आहे त्या ग्रुपिंग प्रमाणे त्याचे घ्यावं लागेल. एक ग्रुप केल्यानंतर त्या ग्रुपमध्ये 2 ते 3 झाडाचा, 3-4 झाडांचा आपण घेर घ्यायचा, त्याचे ॲव्हरेज काढायचा आणि त्या ग्रुपसाठी ते ॲव्हरेज आपल्याला गृहीत धरता येऊ शकतं. आता इथे उदाहरण म्हणून आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण एकच ग्रुप केलाय 311 झाडाचा. याचे आपल्याला 2 ते 3 ग्रुप परिस्थितीनुसार होऊ शकतात. प्रत्यक्ष तिथं जमिनीवर जागेमध्ये कसे आहे, कारण सगळे झाडं ते एकासारखे नसतील. त्यामध्ये काही झाडं मध्यम आणि काही झाडं खराब असे असू शकतात. काही झाडं चांगले आणि काही झाडं खराब, किंवा काही झाडं चांगले, मध्यम आणि खराब अशा असतात. असं ग्रुप करायचं. प्रत्येक ग्रुपमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह 3-4 झाडाचं आपण ऑब्झर्वेशन घ्यायचं आणि त्याचं ऍव्हरेज इथे टाकायचं आपल्याला. घेर त्याचा 0.28 मीटर. त्यानंतर त्याचा विस्तार. विस्तार म्हणजे त्याच्या फांट्या त्याच्या किती कशा गेलेल्या आहेत. त्याचा घेर म्हणजे त्याच्या सगळ्या फांट्या, इकडची एक लास्टची फांट्या आणि दुसरीकडची एक शेवटची फांटे, असं त्याचा पूर्ण आपल्याला तो विस्तार त्याचा किती मीटर मध्ये तो पाहायचा. तो सुद्धा मीटर मध्ये, तो सुद्धा असाच ग्रुप प्रमाणे करून. आणि त्याची उंची, उंची त्याची किती आहे ही आपल्याला सुद्धा हे सुद्धा मीटर मध्ये आपल्याला घ्यायची आहे. आणि ह्यानुसार आपल्याला हे ऑब्झर्वेशन झाल्यानंतर आपल्याला आता त्याचं आपण इथे टाकलंय त्याचं उत्पादन. आता उत्पादनामध्ये अर्ली बेरिंग आणि फुल बेरिंग हे 2 तिथे दिलेले आहेत. आता आपलं वय किती आहे त्याचं, सध्याचं आजचं वय आपलं आहे 8 वर्ष. हा तुम्ही दिलेला फॉलो करा, हे आपल्याला तुम्हाला समोर दिसेल. इथे प्रत्यक्ष असते तर आपल्याला इथे बोर्डवर पाहता असता, आपण फक्त कॅल्क्युलेशन बोर्डवर पाहणार आहे. तर बाकी तुम्हाला शेअर केलेल्या शीटवर तुम्ही बघू शकता. 8 वर्ष वय. आपला जो चार्ट आहे त्या चार्टकडे परत आपण वळूया. आपल्या पोमोग्रेनेट मध्ये आपल्याला ऍव्हरेज अर्ली बेरिंग साठीचं एज काय दिलेलं आहे, 3 ते 5. म्हणजे डाळिंबासाठी तुम्हाला 3 वर्ष पूर्ण असतील तरच तो अर्ली बेरिंग मध्ये जाईल. 3 वर्षापेक्षा वय जर कमी असेल तर तो आपल्या प्री बेरिंग मध्ये जाईल. म्हणजे 2.5 वर्ष जरी वय असेल तरी आपण त्याला 2 वर्ष टाकतो. आपण वय केव्हा पूर्णांकात टाकतो. त्यामुळे आपल्याला जे काय वय टाकायचं ते पूर्णांकात टाकायला लागेल. जर 3 वर्ष पूर्ण होत असतील तर तो अर्ली बेरिंग मध्ये जाईल 3 ते 5. आणि त्याचं उत्पन्न पण दिलेलं आहे, 3 ते 7 किलो उत्पन्न दिलेलं आहे अर्ली बेरिंग मध्ये. पण 3 वर्षापेक्षा कमी असेल तर ते प्री बेरिंग किंवा ते रोपामध्ये ते झाडाचं कन्व्हर्जन आहे, त्याप्रमाणे आपलं मूल्यांकन करायचं. त्यानंतर आपल्याला
फुल बेरिंग मध्ये तर केव्हा जाईल, 6व्या वर्षापासून ऑनवर्ड्स, म्हणजे 3 ते 5 आहे, 5 पूर्ण झाल्यानंतर 6वं वर्ष जसं लागेल तसा तो फुल बेरिंग मध्ये जाईल. आणि फुल बेरिंग मध्ये त्याचं उत्पन्न दिलेलं आहे 15 ते 30 किलो. हे आता म्हणजे मला सगळ्या काही खराब चांगलं असं त्यामध्ये त्या हिशोबाने दिलेले, पण आपण आपली परिस्थिती पाहून जर खराब असेल तर 20 किलो, 18 किलो, 12 किलो, 15, जे काय असेल 15 ते 30च्या मध्ये जे मध्यम असेल तर 25 किलो, आणि खूपच चांगला असेल तशा कंडिशन सगळ्या असतील तर आपल्याला पंचनाम्यात नमूद करणं आवश्यक आहे. अन्यथा आपला असा एक प्रकार होऊ शकतो, कोर्टामध्ये आपल्याला काही नसताना आपला एक पंचनामा आहे, आपले म्हणजे आहे, आणि दुसरा कोणाचा तरी आहे, दुसऱ्या कोणाचं तेवढंच एज आहे, तेवढीच उंची आहे, तेवढीच हाईट आहे साधारण, पण उत्पन्नामध्ये जर फरक असेल, आपण 28 किलो दिलंय किंवा आणि दुसऱ्याने 18 किलो दिले, 22 किलो दिले, ऑब्झर्वेशन सगळे सारखे पेपरवर असतील, आणि जर बाकी आपण जर विशेष बाब उल्लेखलेली नसेल, तिचे जमिनीचा प्रकार खडका किंवा खूप चांगला असेल तर खूप त्याची प्रॅक्टिस चांगली आहे तर काय आहे हे जर लिहिलं नसेल तर कोर्टामध्ये दोन्ही पेपरमध्ये काही फरक नसताना तुम्ही इतका फरक कसा होऊ शकतो म्हणून सुद्धा आपल्यावर तुम्ही इतका फरक का केलाय हे सुद्धा आपल्याकडे येऊ शकतं, आणि त्याचं उत्तर आपल्याला असं देता येत नाही. आपण सांगू शकत नाही का जोपर्यंत आपण नमूद केलेलं नसतं, आपण तिथे त्यावेळेस सांगून त्याचा उपयोग नाही. त्यामुळे जर आपल्याला अति चांगलं जर टाकायचं असेल तर त्याचेही कारण द्यावे लागते, खराब टाकायचं असेल तर त्याचेही कारण आपल्याला पंचनाम्यामध्ये आपल्याला लिहावे लागते. इथे आपल्याला आपण जे आता हे कशामध्ये आपलं सध्याचं झाड आहे फुल बेरिंग मध्ये 8 वर्ष कशात जात आहे 6च्या पुढे 8 वर्ष असल्यामुळे आपण याचं फुल बेरिंग मध्ये याचं उत्पन्न टाकलंय 15 ते किती येते आपलं पोमोग्रेनेट 20 ते 30 उत्पन्न आहे त्याचं, 20 ते 30 आहे. 20 ते 30 मध्ये आपण 25 किलो त्याचं उत्पादन मध्यम आहे म्हणून 25 किलो त्याचं उत्पादन घेतलेलं आहे, आणि झाडाची परिस्थिती आपण मध्यम घेतली. जवळचे ओळख चिन्ह काय असेल तर ते तिथे टाका, शेतकऱ्याची सही घ्या, साक्षीदाराची सही घ्या, आणि मग तिथे भूसंपादन अधिकारी सही घ्या. असा हा पंचनामा परिपूर्ण पंचनामा केल्यानंतरच आपल्याला आपण तिथून दुसऱ्या मूल्यांकनात दुसऱ्या ऑब्झर्वेशन किंवा दुसरं जे फळबाग मूल्यांकन करण्यासाठी जायचं असेल तर तिथे जायचं, हा पंचनामा पूर्ण करायचा. हा पंचनामा झाल्यानंतर आपण त्या पंचनाम्यामध्ये परत आपण ज्या 2 बाबी घेतले ते पाहू आणि मग ऍक्च्युअल मूल्यांकन करू. बोरी आहे त्याच्यामध्ये दुसरं पीक घेतले बोरी, त्या कुठल्या त्या गावरान आहे का ग्राफ्टेड आहेत, म्हणजे तुमचे कलर आहे सिटिंग आहे ते गावरान बोर टाकले. जेएमएस प्रमाणे 7 झाड होते, प्रत्यक्षात 7 झाड आहेत. बाग किंवा कसे बांधावर असतील काही इंडिव्हिज्युअल कुठेतरी आलेले असतील. नंतर फळझाडाचे सध्याचे वय 15 वर्ष. आपण वरती पाहिलं अधिसूचना दिनांक आणि ऑब्झर्वेशन दिनांकमध्ये फरक नाहीये, 1 महिन्याचा फरक आहे. त्यामुळं त्याचं वय 4/1/29 प्रमाणे पण वय त्याचं 15 वर्ष. आणि आयुष्यातील त्याचं आता बोरीचं आपल्याला इथे पाहावं लागेल आपल्या चार्ट मध्ये. बोर सिडलिंग मध्ये आयुष्य त्याचं दिलेलं आहे 40 ते 50 वर्ष. इथे आपण त्याचं वय त्याचं किती घेतलंय 30 वर्ष आणि 15 वर्ष, 45 वर्ष आपण त्याचं लाईफ धरलंय. साधारण 40 ते 50 मधलं आपण घेतलंय, 45 वर्ष त्याचं लाईफ धरलंय. त्यामुळे आपण त्याचं वय त्याचं उर्वरित आयुष्य त्याचं 30 वर्ष धरलंय. आणि त्याचं आपण परत त्याचं ऑब्झर्वेशन घेतलेले, त्याचा घेर आहे 1.70 मीटर, मोठी बोर असणार आहे. 1.70 मीटर त्याचा घेर आहे. विस्तार 6.6 मीटर, उंची त्याची 10 मीटर. आणि त्याचं उत्पन्न जे आहे त्याचं उत्पन्न पण दिलेलं आहे. आता बोर सिडलिंगचं उत्पन्न जे आपल्याला आहे 25 ते 40 किलो फुल बेरिंगला. हे फुल बेरिंग मध्ये आहे, कारण बोर सिडलिंग जे आहे 6 ते 10 वर्ष हे आपल्याला अर्ली बेरिंग मध्ये आहे. तर 6 वर्षाच्या आधी जर असेल ते सिडलिंग आहे. हा चार्ट आपल्याला अत्यंत महत्वाचा, हा चार्ट प्रत्येकाजवळ हा चार्ट पाहिजे तुम्हाला शेअर केलेला, तरच आपण मूल्यांकन करू शकतो. तर ह्याचं 15 वर्ष असल्यामुळे फुल बेरिंग मध्ये आहे, आणि 25 ते 40 त्याचा उत्पन्नाचा अंदाज दिलेला आहे. आपण इथे उत्पन्न त्याचं 33 किलो उत्पन्न घेतलेलं आहे. लक्षात. तिसरं जे पीक आपण घेतलंय आंबा घेतलाय. आंबा कोणता आहे ग्राफ्टेड आहे, कलम. त्याचं जेएमएस प्रमाणे 20 झाड आहे, जॉईंट मेजरमेंट 20 झाड. प्रत्यक्षात 6 झाडं आढळले फक्त आपल्याला, बाग नाहीये. 6 झाडं असल्यामुळे ते विखुरलेलीच होते. आणि त्याचे फळझाडाचे सध्याचे वय त्याचे 4 वर्ष, 4 प्रमाणे 4 वर्ष. आता आंबा आपण परत हा चार्ट आला, हाच फ्रूट चार्ट आहे. त्या चार्ट मध्ये जर पाहिलं मँगो नंबर 2 लाच आहे. मँगो ग्राफ्टेड असेल अर्ली बेरिंग मध्ये 5 ते 8 वर्ष. 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच फ्रुटिंग मध्ये येईल, अन्यथा 5च्या आधी असल्यामुळं हे आपल्याला पुढे त्याचं उर्वरित आयुष्य त्याचं 0, कारण हे सिडलिंग मध्ये येतं, रोपामध्ये येतं.
त्यामुळे 0 आहे. त्याचे आपण ऑब्झर्वेशन सहिष्णू घ्यायचे 0 असलं तरी 0.20 त्याचा घेर आहे, 1.60 विस्तार आहे, 3 मीटर त्याची उंची आहे, हाईट आहे. आणि त्याचं उत्पन्न 0 येईल आणि झाडाच्या स्थिती परिस्थितीमध्ये रोपामध्ये असा त्याचा उल्लेख येईल. बाकी जवळचं चिन्ह, शेतकरी सही वगैरे हे सगळं घ्यायचं. हा पंचनामा शेतकऱ्यांच्या आणि तुमच्या साक्षीदाराच्या सही झाल्यानंतर पूर्ण होईल. काल तुम्हाला सांगितलं तसं आपल्यासोबत एक लेटर आपला इंक पॅड आपल्यासोबत असू द्या. शेतकऱ्याला सही येत नसेल अशा वेळेस आपला पंचनामा सही विना राहू शकतो. शेतकऱ्याची सही नसेल तर कधीही तो एखादा डिनाय करू शकतो की माझ्या माघारी केलं मी नव्हतो. त्याचा फोटो असला, कमीत कमी फोटोही पाहिजे आणि सही सुद्धा पाहिजे. आपला पॅड आपल्यासोबत ठेवायचा, त्याचा अंगठा घ्यायचा, त्याच्या खाली त्याचं नाव लिहायचं आणि साक्षीदाराच्या सह्या घ्यायच्या. अशा रीतीने हा पंचनामा इथे आपला पूर्ण होतो. आता पंचनामा झाल्यानंतर आपल्याला त्याचं करायचं ऍक्च्युअल व्हॅल्युएशन. आपण दुसरा पंचनामा आपण नंतर पाहू. दुसरं उदाहरण पाहताना आपल्याला इथे आता 3 उदाहरणं पाहिजेत आपल्याला साधारण. एक फुल बेरिंग मधलं आपण घेतलं पहिलं उदाहरण, दुसरं आहे आपलं रोपामधलं आहे, आणि तिसरं जे क्रिटिकल आहे थोडंसं कॅल्क्युलेशन्सला अर्ली बेरिंग मध्ये, म्हणजे काही त्याच्या अर्ली बेरिंग मध्ये काही वर्ष येतात, काही फुल बेरिंग मध्ये येतात. ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, हे 3 कॅल्क्युलेशन केलं म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेचे कॅल्क्युलेशन करायचं या 3 मध्येच बसणार आहे. एक तर झाड रोपात असेल, एक तर अर्ली बेरिंग असेल किंवा एक तर फुल बेरिंग असेल. आपण सध्या ह्या पंचनाम्यामध्ये फुल बेरिंग आणि रोप असे 2 उदाहरणं यामध्ये घेतलेले आहेत. दुसरं उदाहरण आपण ह्याच्या नंतर आपण घेणार आहोत. आपण ह्याचा आधी आपण कॅल्क्युलेशन्स आपण पाहूया. आता तुम्हाला जे दिलेलं कॅल्क्युलेशनचं सीट आहे ते तुम्ही काढू शकता, रेफर करू शकता. तुम्हाला ह्या शेतकऱ्याचं नाव पण XYZ टाकलेलं आहे, इथे XYZ टाकलेलं आहे कॅल्क्युलेशन शीट मध्ये. त्यामध्ये तुम्हाला डाळिंब, बोर आणि मँगो, आंबा, ग्राफ्टेड असे 3चे एक कॅल्क्युलेशन शीट आहे. जे आपण हा पंचनामा केला त्याचं हे कॅल्क्युलेशन शीट आहे. असे तुम्हाला 2 कॅल्क्युलेशन शीट शेअर केलेले आहेत. एक आहे पूर्ण पंचनामा केलेला आहे, पंचनामाने पूर्ण कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. शेवटपर्यंत त्याचं टोटल कॉम्पेन्सेशन ऑफ पेएबल टू म्हणजे टू फार्मर, टोटल कॉम्पेन्सेशन त्याचं करण्यापर्यंतचं एक कॅल्क्युलेशन शीट आहे. आणि दुसरं जे कॅल्क्युलेशन शीट आहे सेम त्याच ह्याचं नेट अॅन्युअल इन्कम फ्रॉम फ्रूट बेरिंग ट्रीज आणि प्रेझेंट फ्युएल व्हॅल्यू इथपर्यंतचे जे कॉलम आहे तिथपर्यंत आहे. जे आपल्याला भूसंपादन अधिकाऱ्याकडे येतात त्यांना आपण स्वाक्षरी करून हा द्यायचा असतो, आणि जो पूर्ण कॅल्क्युलेशन केलेला आहे तो आपल्याला द्यावा लागतो. परंतु बिना स्वाक्षरीचा खाली जे आपण कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभाग अधिकारी हे जे दिले हे फक्त ज्यावेळेस आपण संस्थेला देतो त्यावेळेस आपल्याला स्वाक्षरी करावी लागते म्हणून हे टाकले. पण जर आपल्याला भूसंपादन संस्थेला द्यायचं असेल ते खालचं काही येणार नाही, हे सगळं रिमार्क, प्रमाणपत्र वगैरे सगळं काही येणार नाही, फक्त कॅल्क्युलेशन्स येतील. आणि त्याच्यासोबत आपण जे नेट अॅन्युअल इन्कम पर्यंतचा जे कॉलम्स आहेत तिथपर्यंत जे आपण काढलेलं आहे, जिथपर्यंत आपल्याला देण्याच्या सूचना आहेत तिथपर्यंत काढायचं आहे. आणि त्यावर आपलं कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभाग कृषी अधिकारी यांच्या सह्या करून आपल्याला द्यायचं आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला 2 कागद द्यावे लागणार भूसंपादन अधिकाऱ्याला. आता जे आपल्याला सही करून द्यायचं आहे तिथे पहा, तिथे तुम्हाला जिथे स्वाक्षरी केली आहे तिथलं सांगतो, रिमार्क टाकलेले पहा. रिमार्क मध्ये मी टाकलंय एक JMS मध्ये 340 डाळिंब झाडे होती, परंतु प्रत्यक्षात 311 झाडे आढळून आली. म्हणजे उद्या परत त्याचं राहिलेल्या झाडं राहिले तर आणि त्याचं व्हॅल्युएशन हा विषय इथे संपून जातो. आपण व्हॅल्युएशन मध्येच त्याला नमूद केलंय. नंतर दुसरं आहे JMS प्रमाणे 20 आंबा झाडे होती, परंतु प्रत्यक्षात 6 आंबा रोपे आढळून आली. जे काय ऑब्झर्वेशन असेल त्याच्या झाडाच्या फरकाचं असेल हे रिमार्क्स मध्ये आपण टाकायचंय. आपली तिथं सही आहे, आपण त्या प्रमाणपत्र तिथे टाकले पहा. प्रमाणित करण्यात येते की मी प्रत्यक्ष जाऊन फळबागाची पाहणी करून फळबागाचे वय ठरविले, प्रत्यक्ष पाहणीत आढळलेल्या फळझाडांचेच मूल्यांकन केले आहे. फळबागाच्या उत्पन्नातून आडत, हमाली, तोलाई, मेहनतीचा खर्च वजा केला आहे. हे प्रमाणपत्र सुद्धा आपण द्यायचंय आणि आपण स्वाक्षरी करून ते तालुका कृषी अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने व नंतर उपविभाग कृषी अधिकारी स्वाक्षरीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे जाईल. तालुका कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा आपण तिथे प्रमाणपत्र द्यायचंय. प्रमाणित करण्यात येते की या कार्यालयातील कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मूल्यांकन केले आहे व सदर प्रकरणातील तपासणी मी स्वतः
पर्सेंट मध्ये काय जे काय असेल त्याचे किती टक्के केली आहे असेल तर तिथे त्यांनी टक्केवारी टाकायची किंवा ज्या क्रमांकाचे तिथे एका ह्याच्यावर 3-4 शेतकरी असतील तर ज्या क्रमांकाचे त्याचे क्रमांकाचे क्रमांक 3, 4, 5 ची तपासणी मी स्वतः केली आहे. म्हणजे त्यांची पण तपासणी झाली असेल ते इथे दिसू शकते. आता आपल्याला जे पूर्ण मूल्यांकन केलेलं आहे ते शीट काढा. त्या शीटमध्ये पहा, त्या शीटमध्ये आपल्याला 1 ते 36 कॉलम आपण केलेले आहे. हे आपलं मूल्यांकनाचं प्रपत्र आहे जे आपल्याला सादर करायचं 1 ते 36 एवढे मोठे कॉलम भरायचे. तर त्यातले काही कॉलम म्हणजे भरता येण्यासारखे नाव गाव आहे, परंतु आपले जे कॅल्क्युलेशनचे कॉलम्स आहेत ते साधारण पार्ट 2 आपण 2 पार्ट मध्ये विभागणी केलेली आहे. पहिल्या याच्यामध्ये 18 कॉलम आहेत आणि पानाच्या खालच्या भागामध्ये 18 कॉलम. पहिले 18 कॉलम हे आपल्याला ऑब्झर्वेशन्स आहेत ते फक्त नमूद करायचे आणि नंतरचे 18 कॉलम मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन साधारणपणे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे. आता आपण हे शीट कसं भरायचं हे आपण प्रत्यक्षात बघूया. यामध्ये आपल्याला परत विलेज नेम आहे वरती, व्हॅल्युएशनची डेट आहे, नंतर डेट ऑफ सेक्शन 32(2) किंवा 4(1) जे काय असेल त्याची तारीख आहे 9/12/19, व्हॅल्युएशनची डेट आहे 9/1/20, नंतर तालुका आणि जिल्हा हे टाकलंय. त्यानंतर आता पहिला कॉलम जो आहे कॉलम नंबर 1, आता मी हे घेत नाही, जे आपल्याला कॅल्क्युलेशन तेच कॉलम मी बोर्डवर घेणार आहे त्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन करताना पाहूया. पहिला कॉलम सोपा आहे, अनुक्रमांक आहे, दुसरा शेतकऱ्याचे नाव, तिसरा कॉलम आहे गाव, चौथ्या कॉलम मध्ये त्याचा सर्वे नंबर आहे, त्यानंतर काइंड ऑफ ट्री, कुठलं झाड फळबाग आहे त्याचे नाव आहे. पहिलं घेतलं आपण डाळिंब. आता नंबर ऑफ ट्री 311. नंतर आता जनरल कंडिशन ऑफ द ट्री आपण पंचनाम्यात घेतलेली आहे, मध्यम आहे, चांगली आहे, हे तीच इथे घ्यायची. पंचनाम्याच्या अनुसरूनच हा आपल्याला मूल्यांकन अहवाल करायचा आहे. त्यामुळे पंचनामा परिपूर्ण असेल तर आपल्याला मूल्यांकन अहवाल करता येईल. तो पूर्ण आधी करा, मगच इकडे आपल्याला हा आपल्याला अहवाल भरता येईल. 311 झाड आहे तर मीडियम आहे, तर आपण तिथे मध्यम लिहिली मीडियम. नंतर त्याची हाईट टाकली, जे पंचनाम्यात नमूद केली तीच हाईट टाकली, 2.80 हाईट, स्प्रेड 2.40 आणि गर्थ आहे त्याचा 0.28, 0.28, सगळं हे मीटर मध्ये आहे. त्यानंतर आपल्याला आता प्रेझेंट एज, इथे आपल्याला प्रेझेंट एज म्हणजे काय, आजचं वय. पंचनाम्यामध्ये जे आपण आजचं वय घेतलं ते, यामध्ये 2 कॉलम आपण एक कॉलम वाढवलेला आहे. जनरल बहुतेक जणांकडे हा कॉलम एक असेल, प्रेझेंट एज टाकतो आपण, परंतु इथे आपण एक कॉलम असा ऍड केलाय प्रेझेंट एज आणि त्यानंतरचा कॉलम आहे एज ऍज पर सेक्शन 4(1) किंवा अधिसूचनेच्या दिनांकाचं वय. म्हणजे इथेच आपल्याला बायफर्केशन, इथेच आपल्याला कळून जातं की त्यापेक्षा काय आणि किती आहे आणि त्या कशाचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. इथे कॉलम वाढवलेला आहे, त्यामुळे तुम्ही प्रेझेंट एज आपण घेतलंय त्याचं 8 वर्ष. आता प्रेझेंट एज मध्ये 2 कॉलम आहेत पहा, अर्ली बेरिंग आणि फुल बेरिंग. आता आपण पाहिलं डाळिंबाला 3 ते 5 वर्ष त्याला अर्ली बेरिंग आहे आणि 6 वर्षापासून पुढे त्याचे फुल बेरिंग आहे. मग कशात येईल हे आलं फुल बेरिंग मध्ये. फुल बेरिंग मध्ये त्याचे आले 8 वर्ष आले. नंतर ऍज पर सेक्शन 32(2) और 4(1) त्या नोटीसला त्याचं वय तेवढंच आहे 8 वर्ष. नंतर फ्युचर एज, फ्युचर एज मध्ये काही अर्ली बेरिंग मध्ये काही त्याचं वय राहतंय का, काही राहण्याचा प्रश्न नाही, कारण ते ऑलरेडी फुल बेरिंग मध्येच आहे. त्यामुळे जे काय त्याचं वय राहिलं असेल ते फुल बेरिंग मधलं शिल्लक असणार आहे. 6 वर्षाच्या पुढे आपण फुल बेरिंग मध्ये जातो. आपण त्याचं वय पंचनाम्यात त्याचं वय 25 वर्ष घेतलेलं आहे, 8 वर्ष गेले म्हणजे त्याचं फुल बेरिंग मध्ये त्याचं वय राहिलं 17 वर्ष. 17 आणि 8 25. अर्ली बेरिंग मध्ये काही वर्ष राहत असेल तर ते उदाहरण आपण वेगळं घेतलेलं ते परत पाहूया. पण हे आधी तुम्हाला थोडं सोपं जावं कॅल्क्युलेशनला म्हणून सुरुवातीला फुल बेरिंगचा विषय घेतला. आपल्याला आता फुल बेरिंग मध्ये त्याचं वय आलं 17 वर्ष. आता annual fruit production of tree, annual fruit production of the tree. एका झाडाचं आपल्या इथे प्रत्येक, आता इथून पुढे सगळं आपल्याला झाडानंतर एका झाडाचं आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग एका झाडाचं किती उत्पन्न आहे आपण काढले, 25 किलो उत्पन्न काढले. हे कसं इथे परत 2 अर्ली बेरिंग आणि फुल बेरिंग, पण आपल्याला आता हे झाडच फुल बेरिंग मध्ये असल्यामुळे आपल्याला 25 किलो त्याचं आपण उत्पन्न ऍव्हरेज उत्पन्न काढले. इथपर्यंत आपला विषय झालेला आहे. आता त्याच्यानंतर जो पुढचा कॉलम आहे कॉलम नंबर 19 मध्ये दिले होलसेल मार्केट रेट. हे आपल्याला यांनी कळवलेले असतात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आपल्याला त्या वर्षीचे रेट, म्हणजे हे आता 19 आहे आपल्याला 18-19 चे रेट असतील. हे 18-19 चे रेट आपल्याला जे कळवले ते रेट पाहायचे, कारण 9/12/19 त्याचे अधिसूचना दिनांक आहे.
त्या डेटचं आणि त्या वर्षीचे वय आपल्याला त्याचं मार्केट रेट पाहिजे. तर ते मार्केट रेट आहे इथे आपल्याला जे कळवलेले आहेत जिल्ह्याने ₹33.50 पर केजी. केजीचीच आपल्याला पाहिजे. हे आला होलसेल मार्केट रेट. इथपर्यंत आपल्याला ऑब्झर्वेशन्स भरलेले आहेत. आता इथून पुढे मात्र आपल्याला करायचे आहे कॅल्क्युलेशन. आता आपल्याला पुढे काय दिलेले त्याने, एस्टिमेटेड ग्रॉस अॅन्युअल इन्कम फ्रॉम पोल्ट्री, कॉलम नंबर 20 आणि 21. एस्टिमेटेड ग्रॉस अॅन्युअल इन्कम फ्रॉम पोल्ट्री, मग त्याचं एस्टिमेटेड ग्रॉस इन्कम किती आहे. याच्यात दोन कॉलम काय दिले, अर्ली बेरिंग आणि फुल बेरिंग. आपला अर्ली बेरिंगचा विषय नाही आहे, फुल बेरिंग मध्ये 8 वर्ष आहे. मग एस्टिमेटेड कसं येईल, आता ह्याचं काय फॉर्म्युला येणार इथे आपण पाहू शकतो. म्हणजे त्याचं निघालेलं उत्पन्न इंटू मार्केट रेट, बरोबर आहे. त्याचं निघालेलं उत्पन्न इंटू मार्केट रेट म्हणजेच काय, त्याचा जर गुणाकार केला, इथे जी फिगर आलेली 837.50 ही जी फिगर आली आहे, तुम्ही कॅल्क्युलेशन सुद्धा करून पाहू शकता. रुपीज याचा म्हणजे यांचा ग्रॉस इन्कम, एस्टिमेटेड ग्रॉस अॅन्युअल इन्कम त्याचा आलाय ₹837 त्या झाडाचा. परंतु आपल्याला आता व्हॅल्युएशन केल्यानंतर आपल्याला त्याला ग्रॉस इन्कम आपल्या शेतकऱ्याला द्यायचं नाहीये, आपल्याला त्याला द्यायचंय नेट अॅन्युअल इन्कम जो येतोय तो काढून आपल्याला द्यायचा आहे. त्यामुळे आपल्या ह्याच्यातनं काय काय वजा करायचं, आपल्याला कुठल्या गोष्टी वजा करायच्या. देखभाल खर्च आणि लागवड खर्च, या दोन गोष्टी आहेत वजा करायच्या क्रॉस इन्कम मधून. आता देखभाल खर्च आणि लागवड खर्च, आता देखभाल खर्चामध्ये आपल्याला पाहायला आपण जर त्यामध्ये काय काय येते, एक तर त्याच्यामध्ये जर ते हे असेल बाग असेल, आता इथे पाहायला आपण पुढे पाहतो दिलेलं आहे इन्कम आफ्टर डिडक्शन ऑफ कल्टिव्हर्स प्रॉफिट फॉर ऑर्चिड ओनली, कॉलम नंबर 22 आणि 23. इन्कम आफ्टर डिडक्शन ऑफ कल्टिव्हर्स प्रॉफिट, हा देखभाल खर्च आहे त्याचा. हा देखभाल खर्चामध्ये त्याचे काय येईल, जर बाग असेल, आता इथेच अर्ली बेरिंग आणि फुल बेरिंग. आपला अर्ली बेरिंगचा विषय आता सध्या नाही आहे, कारण आपलं फुल बेरिंग मध्ये फुल बेरिंग मध्ये सगळे विषय आलेले आहेत. तर हे 10% ऑफ ग्रॉस अॅन्युअल इन्कम, हा जो ग्रॉस अॅन्युअल इन्कम आलेला आहे त्याच्या 10% आपल्याला देखभाल खर्च इथे आपल्याला लागणार आहे. मग ₹837.50 10% ₹83.75. आलं लक्षात. कॉलम नंबर 23 मध्ये ₹83.75 कसे आले, तर हे ग्रॉस अॅन्युअल इन्कमच्या 10% आल्यावर ते आले. त्यानंतरचा जो कॉलम आहे हा सगळ्यात महत्वाचा कॉलम आहे. पुढचा कॉलम आहे डिडक्शन टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. आता डिडक्शन टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जे आहे, लागवड खर्च, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, त्यामध्ये आपल्याला काय काय कमी करायचं आहे. एकदम आपल्याला काढता येणार, याच्यामध्ये सगळंच आलं. त्याचा लागवड खर्च म्हणजे वर्षभराचा त्याचा रिकरिंग नॉन रिकरिंग जो काय त्याचा रोपाचा लागवडीचा खर्च असेल तो, प्लस आडत प्लस हमाली, हे सगळं करायचं. म्हणजे हे आडत 8%, ह्याच्या सब कॉलम येतात, हे आपल्याला घ्यावं लागणार आहे. आडत, नंतर हमाली 2.70 RS पर क्विंटल, 8% हमाली
₹2.70 पर क्विंटल हमाली. आणि तिसरा एक वर्षाचा लागवड खर्च. या 3 गोष्टी आपल्याला इथे घ्याव्या लागणार आहेत. 3 गोष्टी मिळून हे आपल्याला लागवड खर्च इथे येईल. आता यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचा लागवड खर्च जो आहे तो तुम्हाला परत एक चार्ट शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये की त्याचा आता औरंगाबादमध्ये आम्ही औरंगाबाद जिल्ह्यात आता बाकी जिल्ह्यांची माहिती नाही. लागवड खर्च म्हणजे कृषी अधिकाऱ्यांना काढायला सांगितलं आहे. त्यांनी व्यक्तिगत काढावा, तालुक्याने काढून तो वापरावा. तर आम्ही इथे लागवड खर्च काढून सगळ्याच तालुक्यांना कळवलं की हा लागवड 18-19 पासूनचा दिलेला आहे. पूर्वीचा लागवड खर्च वेगळा होता, पण भाऊसाहेब फुंडकरची जी योजना आली त्या योजनेमध्येच एक क्रायटेरिया आहे का जो खर्च आहे लागवडीचा तो ग्राह्य धरून आम्ही लागवड खर्च काढला आणि तालुक्यांना कळवलेला आहे. तर तो त्याप्रमाणे आपण दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला डाळिंबाचा खर्च ₹148 लागवड खर्च. 1 वर्षाचा एका झाडाचा जो खर्च आहे तो ₹148 लागवड खर्च आहे. याचा 148 बरोबर आहे. आता आडत कशावर घ्यायची? 8%. आडत जे आहे आपल्याला ग्रॉस अॅन्युअल इन्कम ₹837.50 याच्या 8%. ग्रॉस त्याचं मार्केट विकला म्हणजे त्याचा जो 25 किलो जे आहे ते विक्री करून जे मिळाले आपल्याला जे रेट आपल्याला जो लावला होता ₹33.50 मिळाले त्यावर 8% आपल्याला आडत आहे. याच्या 8% आडत म्हणजे किती येतात आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करून पाहू शकता. 837.50 into 8%. ₹67. ₹67 त्याची आडत येते. आणि हमाली त्याची किती दिलेली आहे? ₹2.70 पर क्विंटल. आता ₹2 आपलं किती आहे? 25 किलो आहे फक्त. 25 किलो आहे. 2.70 into 0.25 हे आलं ₹67. 67 पैसे 67.5 67.50 म्हणजे आपला आडत त्याची आली ₹67. त्यानंतर हमाली आली 67.50 आणि लागवड खर्च आला 148. या तिन्हीची जर बेरीज केली $215.68. आता कॅल्क्युलेशन्स मध्ये याला फॉर्म्युले दिलेले आहेत एक्सेल मध्ये, त्यामुळे ते काही पैशाचा फरक आला असेल. साधारण ह्या तिन्हीची मिळून जे आहे ते हा झाला त्याचा लागवड खर्च. आणि देखभाल खर्च किती आला आपण काढला होता? ₹83.50. ₹83.75 देखभाल खर्च आला. लागवड खर्चामध्ये लक्षात येत आहे. मग याच्यामध्ये आपल्याला पहिला जो कॉलम होता आपला इन्कम आफ्टर डिडक्शन ऑफ कल्टिव्हर्स प्रॉफिट आलाय. त्यानंतर डिडक्शन टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन. या तिन्हीची बेरीज करून आपल्याला त्याचा हे घ्यायचं आपल्याला खर्च तिथे घ्यायचा. त्यानंतर पुढचा कॉलम जो आहे 26 आणि 27. 26 आणि 27 कॉलम मध्ये काय आलेलं आहे? नेट अॅन्युअल इन्कम फ्रॉम फ्रूट बेअरिंग ट्री. आता नेट अॅन्युअल इन्कम अर्ली बेअरिंग आणि फुल बेअरिंग. अर्ली बेअरिंगचा इथे विषय नाहीये, फक्त फुल बेअरिंग मध्ये आहे. मग आता काय करा, नेट इन्कम कसा येईल आपल्याला? ग्रॉस इन्कम मायनस डिडक्शन टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन and minus income after reduction of cultivars profit. म्हणजे देखभाल खर्च वजा त्याचा तुमच्या रोपाचा खर्च हे ज्यावेळेस वजा होईल त्यावेळेस आपल्याला येतो नेट अॅन्युअल इन्कम. म्हणजे काय होईल? 837.50 मायनस 83.75.
इन्कम कॅल्क्युलेशन बघा. मग ते तुम्हाला शीट याच्यामुळे असं दिलेलं आहे की शीट करून दिलंय, पण ते कसं आलं आपण इथं सांगतोय म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल, म्हणून हे शीट शेअर केलेलं आहे. 837.50 मायनस 83.75, 753.75 मायनस 215.50. ठीक आहे, तुम्ही एक्सेलचे कॅल्क्युलेशन असेल. हा आपला 538.25 जो आहे हे आला आपला नेट अॅन्युअल इन्कम. आणि आपल्याला जे भूसंपादन अधिकाऱ्याला जे माहिती द्यायची आहे इथपर्यंतच द्यायची. नेट अॅन्युअल इन्कम प्लस त्याच्यामध्ये ऍड आपल्याला द्यावं लागतं प्रेझेंट फ्युएल व्हॅल्यू, म्हणजे जळतनाची प्रेझेंट व्हॅल्यू इतकंच आपल्याला देण्याची आपली जबाबदारी आहे. बाकी आपल्याला कॅल्क्युलेशन करणं, व्हॅल्युएशन काढून देण्याची जबाबदारी नाही. जिथे आपण 3% रक्कम घेऊन पूर्ण व्हॅल्युएशन देऊ तिथेच आपल्याला द्यायचं. या ठिकाणी आपल्याला देण्याची आवश्यकता नाही, परंतु कुठेही आपल्याला कुठल्याही एसडीएम किंवा भूसंपादन अधिकाऱ्याकडे हे करता येत नाही, माहिती नाहीये, त्यामुळे आपल्याला हे द्यावं लागतं. म्हणून तुम्हाला परत सांगतोय की हे आपल्या इथपर्यंत जे पालन केलेले ते स्वाक्षरी करून द्यायचे आणि पूर्ण व्हॅल्युएशन केलेलं बिना स्वाक्षरीचा एक कागद परत लावून त्यांना द्यायचा आणि संबंधित भूसंपादन अधिकाऱ्याकडे हे दोन्ही कागद आपण द्यायचे. म्हणजे आपल्याला इथपर्यंत आपला एक आला. त्यानंतर आहे प्रेझेंट फ्युएल व्हॅल्यू, कॉलम नंबर 31 जो आपल्याला द्यायचा आहे त्यांना जो असतो. हा कसा काढायचा आहे? प्रेझेंट फ्युएल व्हॅल्यू म्हणजे त्याचं लाकडाचं किती उत्पन्न येईल, त्याचं आयुष्य संपल्यावर त्याचं साधारण किती त्याचं जळावं लाकूड निघेल आणि त्याची किंमत. यामध्ये आता असं आहे त्याचं लाकूड किती निघेल याचा अंदाज आपण घ्यायचा. नंतर वन खात्याकडनं दरवर्षी आपण त्याचे त्या वर्षाचे रेट्स आपण जसे आपण बाजारभाव घेतो कृषी उत्पन्न बाजार समितीकडनं, वन खात्याकडनं जळाऊ लाकडाचे रेट्स मिळतात, ते रेट्स घ्यायचे. किती क्विंटल लाकूड असेल ते इंटू त्याचे रेट्स, म्हणजे तिथं त्यावेळेस ते येणारं त्याचं ते प्रेझेंट फ्युएल व्हॅल्यू येईल. तर त्या आता 19चे रेट आपल्याला घ्यावे लागतील. आणि त्याचं साधारण आता किती आता डाळिंब सारख्याला आपल्याला किती 50 किलो 60 किलो 70 किलो किती ते 30-40 किलो काय निघू शकेल. फार आंब्यासारख्या ठिकाणी आपल्याला 30 क्विंटल 40 क्विंटल लाकूड जे काय निघेल, जे काय आपल्याला अंदाज आपल्या हे आहे त्याप्रमाणे इंटू त्याचं जे त्याची जी किंमत आहे वन खात्याकडनं मिळालेली त्याची फ्युएल व्हॅल्यू जी आहे ती त्याला गुणाकार करायची, म्हणजे त्याची प्रेझेंट फ्युएल व्हॅल्यू तिथे येईल. आता इथे आपण या प्रकरणामध्ये आपण त्याची प्रेझेंट 500 रुपये आपण गृहीत धरलेली आहे. ₹500 इथपर्यंत आपल्याला हे आपल्याला जे मूल्यांकन करून भूसंपादन अधिकाऱ्याला स्वाक्षरी करून द्यायचे. आता आपल्याला ऍक्च्युअल मूल्यांकन करायचं. आपण इथे आपण पाहणार आहे पूर्ण मूल्यांकन कसं निघतं हेच पाहणार आहोत. जरी आपल्याला स्वाक्षरी करून द्यायचं पण आपल्याला 3% रक्कम घेऊन त्यांनाही द्यावं लागतं आणि ह्यांना सुद्धा आपल्याला बिना स्वाक्षरीचं का असेना पण पूर्ण मूल्यांकन करून द्यावं लागतं. त्यामुळे आपल्याला हे पुढे आपण पाहणार आहोत. आता आपल्याला निराम टेबल्स तुम्हाला दिलेले आहेत. टेबल नंबर 1 आणि टेबल नंबर 2 दोन टेबल दिलेले आहेत. टेबल नंबर 1 जो आहे तो आपल्याला टेबल फॉर फॅक्टर्स ऑफ कॅल्क्युलेटिंग कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ फ्रूट बेअरिंग ट्रीज, म्हणजे कॉम्पेन्सेशन ऑफ अॅन्युअल इन्कम रिसिव्ह फ्रॉम द फ्रूट ट्रीज, हा यासाठी टेबल नंबर 1 आहे. आणि दुसरा जो टेबल आहे टेबल फॉर फॅक्टर्स फॉर प्रेझेंट व्हॅल्यू of RS1 received at the given term at the rate of interest 6%. हा जो आहे हा फ्युएल व्हॅल्यू साठी जळाऊ लाकडाच्या किमतीसाठी हा आपल्याला टेबल वापरायचा. हे आपल्याला दोन टेबल महत्वाचे आहेत. हे टेबल्स हे ते करतात. आपण जे आता नेट इन्कम इथे काढलं होतं, इथे आपण जे काढलेलं नेट इन्कम 538 रुपये,
आता 538 काढले, त्याचे समजा 311 झाड आहेत, मग 311 ने गुणून आपण त्याला व्हॅल्युएशन देऊ शकू का, त्याला देणार आहेत का? कारण पुढे आपल्याला पाहायला 17 वर्ष पुढे हे उत्पादन येणार आहे, मग 17 वर्ष दरवर्षी इतकं आपण देणार आहेत का, ते बरोबर नाहीये. कारण 17 वर्ष त्याला अगोदर आपण पैसे देतो, त्याचं सुद्धा काही डिप्रेशन असू शकतं. हे जे काय कॅल्क्युलेशन असेल त्याला जे किती द्यायचं, इतके वर्ष पूर्वी इतके वर्ष नंतर जे आहे त्याचे पैसे आज देतं, ह्यामुळे किती कमी करायचे, हे सगळं जे आहे ते निराम टेबल त्याचा अभ्यास करून ते गणितीय तथ्य तयार केले आणि ह्याचे तथ्य वापरून ह्या तथ्यानुसार जे असेल ते आपल्याला त्याला व्हॅल्युएशन द्यायचे. आता इथे कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू जे आहे, आधी आपल्याला मिरामचे पाहिजे ते बघूयात आपण. आता मिराम पहा, नंतर पुढचा कॉलम जे 28 आणि 29 तुम्हाला जे दिलेलं आहे त्यामध्ये 28-29 मध्ये इयरली प्रॉफिट फॉर फ्युचर लाईफ, म्हणजे फ्युचर लाईफ मध्ये त्याला किती प्रॉफिट आहे, त्यात परत अर्ली बेरिंग आणि फुल बेरिंग आहे. अर्ली बेरिंगचा विषय नाही, फुल बेरिंग मध्ये फुल बेरिंग मध्ये आहे. फुल बेरिंग मध्ये आपल्याला 8 आता हा मिराम कसा घ्यायचा आपल्याला, आता आपल्याला आयुष्य, आता पुढचं आयुष्य किती राहिलेलं आहे आपलं, 17 वर्ष. किती इथून पुढे आपल्याला जे उत्पादन काढले आपण, उत्पादन किती वर्ष येणार आहे, 17 वर्ष. मग 17चा विराम आपल्याला पाहायचा आहे टेबल नंबर 1 मध्ये. टेबल नंबर 1 तुम्ही रेफर करू शकता आणि आपलं आयुष्य पुढचं राहिलेलं आहे 17, म्हणून 17ला जो विराम दिलेला आहे 8.183 आणि ती फिगर इथे घेतली आहे 8.183, कॉलम नंबर 29 मध्ये. म्हणजे उर्वरित आयुष्य जे आहे ते आयुष्याची जी संख्या आहे, जो आकडा आहे जो आलेला आयुष्याची जी किती वर्षाचे पुढे राहणार आहे झाड, ते जे आपण काढलेले आहे त्याचा विराम, त्या संख्येचा विराम किती आहे तो पाहायचा आणि तो इथे गेला. त्यानंतर एक कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ द फ्रूट ट्री ऑफ फ्रूट बेरिंग ट्री. आता त्याचा भांडवली मूल्य, कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू भांडवली मूल्य त्याचा किती आहे, ह्याचा फॉर्म्युला आपला असा आहे, आपण पाहू शकतो. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला गाईडलाईन्स मध्ये आहे, तर तुम्हाला सुद्धा लिहून देतो. कॅपिटल व्हॅल्यू ऑफ फ्रूट ट्री इन फुल बेरिंग स्टेज इज इक्वल टू, मला वाटलं ते लिहून देतो मी, हा महत्वाचा आहे, तुम्हाला लिहून ठेवावा लागेल. कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ फ्रूट ट्री ऑर फुल बेरिंग, आपलं फुल बेरिंगचा विषय चालू आहे, तो आहे नेट इन्कम ऑफ द फ्रूट ट्री ऍट फुल बेरिंग स्टेज. नेट इन्कम net income of fruit tree at full bearing stage. बरोबर, net income of tree at full bearing stage into miram of factor for future age. हा फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या, फार महत्वाचा आहे कॅपिटल व्हॅल्यू काढण्यासाठी. नेट इन्कम ऑफ द फ्रूट ट्री, आपण काढलेलं नेट इन्कम, आपण ग्रॉस इन्कम मधून जे लागवड खर्च, तुमचा देखभाल खर्च वजा करून जे काढले ते घेतले इंटू फ्युचर एज साठी जो आहे जो मिराम आलेला आहे तो. इथे आपला काय नेट इन्कम किती आपला, 538.08 इंटू मिराम आपला आलेला आहे 8.183. हा आपण आता जो मिराम पाहिला तो मिराम आहे. याचा
हे आलं 4403. हे आलं त्याचं भांडवली मूल्य. म्हणजे त्याचं टोटल कॉम्पिटिशन आलं का पर ट्री? नाही, हे फक्त फळझाडापासून येणाऱ्याचं उत्पन्नाचं आहे. आता यामध्ये आपल्याला काय अजून ऍड करायला लागेल? म्हणजे ही जी फिगर इथे आली तुम्हाला कॅपिटल व्हॅल्यूची जी फिगर आलेली आहे 4403 ही कशी आली हे तुम्हाला इथे सांगितलं. नेट इन्कम इंटू मिराम ऑफ फ्युचर एज, हे एवढं लक्षात ठेवा. आणि फॉर्म्युला अत्यंत महत्वाचा आहे. आता आपल्याला हे आले आपलं 4403 घेऊन ठेवायचे. त्यानंतर आपलं आता काय राहिलं याच्यामध्ये काय ऍड करायचं राहिलंय? जळाऊ लाकडाची किंमत ही आपल्याला ऍड करायची राहिली. आता आपण तो अभ्यास केला की कसं काढायचं, त्याचं किती क्विंटल निघेल इंटू त्याचे रेट्स किती राहतील हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपण त्याची 500 रुपये त्याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. म्हणजे आपलं प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द प्रेझेंट फ्युएल व्हॅल्यू आहे 500. हे आहे तुमच्या कॉलम नंबर 31 मध्ये. 30 मध्ये कॅपिटल व्हॅल्यू झाली, 31 मध्ये त्याची प्रेझेंट फ्युएल व्हॅल्यू. आता आपल्याला त्याच्यानंतर जो कॉलम आहे डिफर्ड व्हॅल्यू फॉर प्रेझेंट ऑफ ट्रीज ऍट 6%, म्हणजे इथे त्याचा मिराम पाहायचा. इथे काय मिराम पाहायचा? त्याला किती वर्ष लाईफ आहे त्याचा पुढचं? 17 वर्ष. मग टेबल नंबर 2 मध्ये फ्युचर लाईफ साठी टेबल नंबर 2 मध्ये किती मिराम दिलेला आहे? 17 साठी जो मिराम दिला आहे 0.3714. हा त्याचा विराम दिलाय. मग आपल्याला आता याची किंमत कशी काढायची आहे? प्रेझेंट व्हॅल्यू इंटू विराम, याचा गुणाकार केला म्हणजे आपण फ्युएल व्हॅल्यू घेऊ 0.3714. 185.70 आहे का? 185.70 म्हणजे 186. 186 रुपये त्याची फ्युएल व्हॅल्यू आहे. मग त्याची आता आपल्याला प्रेझेंट फ्युएल व्हॅल्यू काढली, नंतर त्याचा फ्युचर मध्ये किती त्याचं आयुष्य आहे त्याचा विराम पाहिला टेबल नंबर 2 ला, आणि फ्युएल व्हॅल्यू इंटू तो विरामचे जे आलेला आहे विराम त्याला नंतरचे किती त्याची फ्युएल व्हॅल्यू. मग त्याचा टोटल कॉम्पेन्सेशन पर ट्री काय आलाय? 4403 अधिक 186. असं त्याचं टोटल कॉम्पेन्सेशन आपल्याला 4589. 4589 हे आले कॉलम नंबर 34 मध्ये. पर ट्रीचं टोटल कॉम्पेन्सेशन आपलं आहे 4589. आता पहा त्याच्या पुढचा जो कॉलम आहे टोटल कॉम्पेन्सेशन पेएबल फॉर टोटल नंबर ऑफ ट्रीज. आता आपल्या किती ट्रीज आहेत? 311 इंटू 4589. त्याला गुणल्यानंतर येतं 14,27,119. 14,27,119 हे आलं त्याचं टोटल कॉम्पेन्सेशन फॉर ओव्हरबिलिंग. 14,27,119 इथपर्यंत हे कॅल्क्युलेशन आहे. यात काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता, किंवा आपण आपल्याला तो त्याचा फॉर्म्युला बराच वेगळ्या अर्ली बेरिंग मध्ये जो येतं इथे सुटसुटीत एक फॉर्म्युला किंवा त्याचा नेट उत्पन्न इंटू मिराम डायरेक्ट गुणाकार केल्यानंतर इथे उत्तर येत आहे फुल बेरिंग मध्ये. अर्ली बेरिंग मध्ये असणे अर्ली बेरिंग मध्ये बरेचसे वेगळे कॅल्क्युलेशन्स आहेत, हे आपण पुढे पाहणार आहोत. इथपर्यंत तुम्हाला समजलं? इथे आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये काही अडचण असेल तर ती पण विचारा, अन्यथा आपण पुढचा पार्ट आपण पुढचा जो आहे तो बघूया.
पुढच्या मध्ये पहा आपल्याला दिले बोरी, पण बोरीच तो फुल बेरिंग मध्ये, त्यामुळे मी परत हे उदाहरण घेणार नाही. आपण हे फुल बेरिंगचं पूर्ण उदाहरण पाहिलेलं आहे, तेव्हा परत रिपीट तेच आपल्याला करायचं नाहीये. आपण तिसरं जे मँगो घेतलेलं आहे, आंब्याचे रोप आहेत, रोपाचं आपल्याला उदाहरण घ्यायचंय, ते आपण बघू. आंब्यामध्ये आता काय केलंय, मँगो मध्ये आपण परत भरलं त्याचं पीक आहे, काइंड ऑफ ट्री मँगो, नंबर ऑफ ट्रीज 6, सीडलिंग मध्ये आपण कंडिशन काय त्याची, सीडलिंग आहे तिथे आपण सीडलिंग आणि ते ठळक टाकलंय, थोडंसं बोल्ड करून टाकलंय, लगेच लक्षात द्यायला सीडलिंग कुठलंय. त्याचे ऑब्झर्वेशन घेतले, हाईट आहे 3 मीटर, स्प्रेड आहे 1.60, गर्थ आहे 0.20, त्याचं प्रेझेंट एज, आता तुम्हाला इथे फ्रूट व्हॅल्यू चार्ट परत काढायला लागेल. प्रेझेंट एज त्याचं काय 4 वर्ष. आता ते अर्ली बेरी मध्ये आणि फुल बेरी, अर्ली बेरी मध्ये टाकलंय. पहा तुम्ही आता मँगो ग्राफ्टेड 5 ते 8, अर्ली बेरीचं वय काय त्यामध्ये, आपल्या जे चार्ट दिलेले आहे त्या चार्ट मध्ये 5 ते 8, म्हणजे 5 ते 8 मध्ये असल्यामुळे आपल्याला हे त्याच्यापेक्षाही कमी आहे, त्याच्यामुळे त्याला आपण अर्ली बेरी मध्ये टाकले. म्हणजे अर्ली बेरी मध्ये सुद्धा बसत नाही, रोप आहे, पण म्हणून त्याला आपण अर्ली बेरी मध्ये सध्या टाकून दिलंय. 4 वर्ष आहे. नंतर त्याला ऍज पर सेक्शन 32(2) का 4(1) प्रमाणे सुद्धा 4 वर्ष आहे. आणि त्याच्या पुढचे कॉलम आपण सगळे सध्या शून्य टाकले, कारण काय फ्युचर एज आहे का, रोप असल्यामुळे आपण रोपाचे पैसे नसून त्याला फळधारणा सुरू झालेली नाहीये, अर्लीची सुद्धा नाहीये, फुलचा विषय नाहीये, फळधारणा सुरू नसल्यामुळे आपण त्याला प्री बेरी म्हणलेलं आहे. त्यामुळे फ्युचर एज शून्य, अॅन्युअल फ्रूट प्रोडक्शन आपण त्याचं शून्य घेतलंय. त्यानंतर होलसेल मार्केट रेट खालच्या याच्यात शून्य घेतलेलं आहे. नंतर एस्टिमेटेड ग्रॉस अॅन्युअल इन्कम शून्य आहे, देखभाल खर्च शून्य आहे, डिडक्शन टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन शून्य आहे. त्यानंतर नेट अॅन्युअल इन्कम शून्य आहे. नंतर मिरामचं एक विषय शून्य आहे, सगळं शून्य येत आहे. फक्त इथे आता टोटल कॉम्पेन्सेशन पेएबल पर ट्री, कॉलम नंबर 34, डायरेक्ट आपल्याला कॉलम नंबर 34 भरायचा आहे. टोटल कॉम्पेन्सेशन पेएबल पर ट्री. आता कसं काढलं आपण, तुम्हाला जो चार्ट दिलाय लागवड खर्च जो चार्ट दिलेला आहे तो तुम्ही रेफर इथे करायचा आहे. लागवड खर्चामध्ये पहा, आंब्यासाठी दिलेलं आहे 311 रुपये आपण पर इयरचा, पर वर्ष त्याचा लागवड खर्च आपण धरलाय 311 रुपये. आता इथे आपण पाहू शकतो किती वर्षाचा आहे, 4 वर्ष. लागवड खर्च 311 रुपये 1 वर्षाचा. आता एक झाड किती वर्षाचं आहे, आपलं 4 वर्षाचं आहे. इथे आपल्याला त्याला हा जो 311 रुपये जो लागवड खर्च 1 वर्षाचा, याला 4 वर्षांनी म्हणजे ते किती वर्षाचं झाड त्यांनी गुणायचं आहे. 4 × 311 हे 1244 रुपये. 4 वर्षाचा लागवड खर्च फक्त आपल्याला त्याला देणार आहोत, कारण त्याला फळधारणा किंवा बेरिंग सुरू झालेली नाही. म्हणजे प्रति झाडाला 1244, आपले 6 आंब्याचे रोप आहे, 6 × 1244 मिळाले 7464. हे आपल्याला त्याच्या रोपाचा खर्च द्यायचा आहे. त्याप्रमाणे रोपाचं कॅल्क्युलेशन आहे, हे पण खूप सोपं आहे. फक्त त्याचा लागवड खर्च आपल्याला माहिती पाहिजे आणि आंब्याचं किती वर्षाचं त्याचं वय आहे, आपल्या अधिसूचना दिनांकाला किती वर्ष वय आहे, त्या दिनांकाच्या वयाला त्या रोपाच्या खर्चाने गुणून त्याचं एका झाडाचं कॉम्पेन्सेशन आलं आणि तसं किती रोप आहे त्याप्रमाणे त्याला गुणून त्याचं टोटल कॉम्पेन्सेशन त्याचं इथे येईल. त्यानंतर आपल्याला पाहायचं आणखी दुसरं, आता हे आपलं इथे संपलंय. इथे आपल्याला हा व्हॅल्युएशन पूर्ण झालंय. आपण त्यातला दुसरा पार्ट पाहिला, सह्या करून प्रमाणपत्र लिहून आपल्याला ते द्यायचं, हे पूर्ण झालेलं आहे. अशा रीतीने व्हॅल्युएशन फुल बेरी आणि रोपाचं व्हॅल्युएशन आपण इथे केलेलं आहे. आता त्यानंतर दुसरा पंचनामा आहे, तो जर तुम्ही पंचनामा रेफर केला, आपण हा घेऊत लवकर, आज थोडासा उशीर झालेला आहे, थोडासा मध्ये आपल्याला कृषी संदेश ऐकावा लागलाय, ते त्याच्या मध्ये झाल्यामुळे थोडा वेळ होतोय. तरी आपल्याला आता हा झाल्यानंतर
आपण ओव्हरऑल एक 5-7 मिनिटात परत रिव्ह्यू घेऊ आणि आपण संपूया. तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही सांगा आणि मग संपू. आता आपला जो अर्ली बेअरिंगचा जो आहे थोडासा कॉम्प्लिकेटेड थोडासा कॅल्क्युलेशन यायचं हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. अर्ली बेअरिंग मध्ये आता आपण दुसरा पंचनामा तुम्हाला जो दिलेला आहे तो रेफर करा. त्या पंचनाम्यामध्ये आपण आता घेतलंय पाहत आहे अधिसूचना दिनांकाचा वय आहे तिथे अधिसूचना दिनांक 15/11/17 स्थळ पाहणी दिनांक 9/1/20 बरोबर आहे. आपल्याला 4/1 जी नोटीस आहे ती 15/11/17 ची आहे आणि आपण स्थळ पाहणीला 9/1/20 ला गेलो. आता शेतकऱ्याचं नाव XYZ आपण बाकी सगळेच ते दोन टाकले गावाचं नाव प्रस्तावित कामाचे नाव भूसंस्थेचं हे मी परत सांगत नाही ते पहिल्या पंचनाम्याप्रमाणेच लिहायचं. शेतकऱ्याचं नाव गावाचं नाव गट नंबर क्षेत्र. आता इथे आपण परत डाळिंबच पीक घेतलेलं आहे. ठीक आहे डाळिंबाला काय डाळिंब 80 झाड आहेत तिथे JMS प्रमाणे 80 आहेत प्रत्यक्षात 80 आहेत. आता आपल्याला तुम्हाला फरक जो सांगितलं पहिल्या उदाहरणात सांगितलं त्यामुळे परत फरकाचं न सांगता आपल्या इथे कॅल्क्युलेशन फार महत्वाचे आहेत ते आपल्याला पाहिजे. 80 JMS प्रमाणे प्रत्यक्षात 80 झाड आहे बाग आहे त्या फळझाडे सध्याचे वय आपले 7 वर्ष. आजचे म्हणजे कोणते पाहणी दिनांकाचे आजचे म्हणजे पाहणी दिनांकाचे. त्यानंतर फळझाडाचे 4/1 अधिसूचनानुसार वय किती फरक येते 17, 18, 19, 20 3 वर्षाचा फरक आहे. म्हणजे किती झालं 4 वर्ष वय. अधिसूचनेप्रमाणे वय किती आलं त्याचं 4 वर्ष वय. मग आता आपल्याला त्याच्या पुढचा जो कॉलम आहे फळझाडाचे भविष्यातील आयुर्मान. आता आपण पाहिलं डाळिंबाचा असलेला आपण पाहिलं 25 वर्ष त्याचं आपण 20 ते 30 मध्ये आपण त्याला 25 वर्ष झालेलं आहे. तर 25 वर्ष झाल्यासाठी आपले आता किती वर्ष पूर्ण झाले तर आता 7 विसरून जायचं. या ठिकाणी इथे आलं ना एकदा अधिसूचनेचे वय 4 आले की 7 हा विसरून जायचा आणि 4नीच आपल्याला पुढचे सगळे कॅल्क्युलेशन करायचे. मग त्याचे 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत राहिले त्याचे वर्ष किती 21. मग फळझाडाचे भविष्यातील आयुर्मान आले 21 वर्ष. बरोबर आहे हे लक्षात घ्या तुम्ही. 7 फक्त आपल्याला आजच्या पंचनाम्याला गेलो म्हणून आहे. त्याच्या पुढच्या कॉलमला जेव्हा 4/1 प्रमाणे वय आलं तिथून पुढे 4/1 प्रमाणेच त्याची सगळी कार्यवाही कॅल्क्युलेशन करायचे. त्यानंतर त्याचे भौतिक माप फळझाडाचे भौतिक माप येतात ते ठीक आहे ते आपल्याला पहिले घेतले तसेच घेर विस्तार उंची. आता फळझाडाचे उत्पन्न. आता उत्पन्नामध्ये पहा तुम्ही अर्ली बेरिंग आणि फुल बेरिंग दोन्ही दिलेले आहे. अर्ली बेरिंग फुल बेरिंग मध्ये आता पहा इथं पोमोग्रेनेटसाठी अर्ली बेरिंग मध्ये 3 ते 7 वय उत्पन्न दिलेलं आहे. आपण इथे 5 वर्ष उत्पन्न घेतले आहे तुम्हाला जे दिलेलं पंचनाम्यात. आणि फुल बेअरिंग मध्ये आपल्याला त्याचं उत्पन्न 24 वर्ष घेतलं 24 किलो घेतलेलं आहे. 5 किलो आणि 24 किलो. आणि याच्यामध्ये तुमच्या झाडाच्या सद्यस्थितीमध्ये टाकलेले साधारण जमीन हलकी पण आहे. थोडंसं उत्पन्न 25च्या ऐवजी थोडं कमी पण घेतलंय त्यामुळे त्या अशा पद्धतीने जर काही फरक असेल तर त्याचं स्पष्टीकरण आपल्या पंचनाम्यात आलं पाहिजे हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. म्हणजे 5 किलो आणि 24 किलो हे त्याचं उत्पन्न आहे. अशा रीतीने हा पंचनामा करायचा. शेतकऱ्याची सही साक्षीदार सही भूसंपदा अधिकारी सही सगळी करून हा पंचनामा इथे पूर्ण. आता आपल्याला करायचे कॅल्क्युलेशन मध्ये बघा तुम्हाला दुसरं कॅल्क्युलेशन शीट दिलेलं आहे. याच्यात तसे 2 शीट आहेत पण आपण जे सही करून द्यायच्या शीटचा आपण अभ्यास करणार नाही कारण जो पहिला आहे तसाच आहे. नेट इन्कम पर्यंत आणि प्रेझेंट फ्युएल व्हॅल्यू इथपर्यंत द्यायचं त्याला सहाय्य करून आपल्याला द्यायचं आहे. पूर्ण व्हॅल्युएशन जे करायचं आहे त्याचा आपण अभ्यास करूया ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन कसे करायचे. आता पहा याच्यामध्ये पहिलं शेतकऱ्याचं नाव गाव सर्वे नंबर पीक डाळिंब 80 मीडियम त्याचे स्प्रेड हाईट स्प्रेड दर हे सगळं टाकलंय. आता एज प्रेझेंट एज
प्रेझेंटेशनचा आपण तिथे टाकलेला कॉलम नंबर 11-12. 11-12. आता त्याचं 7 वर्ष, आजचं वय त्याचं किती वर्ष आहे? 7 वर्ष. हे 7 वर्ष कशात जातात? अर्ली बेरिंग मध्ये जाईल का फुल बेरिंग मध्ये? 3 ते 5 अर्ली बेरिंग आहे आणि 6 पासून त्याचं फुल बेरिंग आहे. त्यामुळे आजचं प्रेझेंट एज आहे त्याचं 7 वर्ष एज आहे ते फुल बेरिंग मध्ये जातं. त्यामुळे कॉलम नंबर 12 मध्ये फुल बेरिंग मध्ये त्याचं 7 वर्ष वय टाकलेलं आहे. जे की कॉलम नंबर 11 अर्ली बेरिंग आहे, पण आपलं 7 वर्ष टाकलं 12 टाकलं. आपलं सॉरी 12 नंबर कॉलम मध्ये 7 वर्ष टाकलं. त्यानंतर एज ऍज पर सेक्शन 32 म्हणजे आपली अधिसूचना जी आहे भूसंपादन त्याच्या त्यावेळेस एज किती आहे? त्याचं वय आहे त्यावेळेस 4 वर्ष. 4 कशात येते? हे 4 आहे आपलं अर्ली बेरिंग मध्ये. अर्ली बेरिंग मध्ये असताना कशात येते? अर्ली बेरिंग मध्ये आपल्याला येते सुरुवातीला अलीकडे येते कॉलम नंबर 13 मध्ये. इथे जरी आपल्याला आजच्या याच्यामध्ये जर फुल बेरिंग मध्ये गेलं तर 32 प्रमाणात अर्ली बेरिंग मध्ये आहे. त्यामुळे 4 वर्ष कॉलम नंबर 13 मध्ये टाकलं, 14 मध्ये 0 येईल. आता फ्युचर एज, आता राहिलेलं त्याचं भविष्यातलं त्याचं किती आयुर्मान आहे? आता 4 वर्ष आहे म्हणजे आता किती वर्ष राहिले त्याचे? 21 वर्ष. 25 वर्ष धरलेले आहे, 21 वर्ष राहिले. मग आता आपल्याला अर्ली बेरिंग मध्ये किती राहिले आणि फुल बेरिंग मध्ये किती राहिले? आपला हा चार्ट परत आहे. हा चार्ट म्हणजे आपली गाथा आहे. चार्ट प्रमाणे आपल्याला प्रत्येक पाहावं लागतं. या चार्ट मध्ये आपल्याला दिलं पोमोग्रेनेट 3 ते 5 म्हणजे 5 वर्षापर्यंत अर्ली बेरिंग आहे. आपला इथे 4 वर्ष आहे. अर्ली बेरिंगचे किती वर्ष शिल्लक आहे त्याचे? 1 वर्ष. आणि फुल बेरिंगचे किती वर्ष शिल्लक आहे? राहिलेले 21 पैकी 20 वर्ष. असं त्याचं 21 भागफरकेशी अर्ली बेरिंग मध्ये 1 वर्ष आणि फुल बेरिंग मध्ये 20 वर्ष. असं आपल्याला याच्यात करावं लागेल. तसंच केलेलं आहे कॉलम नंबर 15 आणि 16 मध्ये 1 आणि 20. या 21 राहिलेले जे त्याचं आयुष्य आहे त्याचं आपण भागफरकेशी केलं 1 आणि 20. त्यानंतर आता त्याचं अॅन्युअल फ्रूट प्रोडक्शन पर ट्री. आता अर्ली बेरिंग मध्ये 5 वर्ष आपण इथे घेतले पंचनाम्यात 5 आणि 24. अर्ली बेरिंग मध्ये 5 आहे, फुल बेरिंग मध्ये 24 किलो पर ट्री. इथपर्यंत झालं. आता पुढचा कॉलम आहे त्या वर्षीचे रेट. 17चे आपल्याला इथे रेट पाहावे लागतील. आता इथे 33-50 टाकलेलं आहे. हे उदाहरण म्हणून घेतलंय. 17 मध्ये रेट एखाद्या ह्याच्यापेक्षा वेगळे असू शकतात, पण उदाहरण म्हणून आपण काम तयार केले त्यावरती 33-50 घेतलंय. तर जे रेट असतील 17चे कोणते रेट आहे? 15, 11, 17 म्हणजे 17-18चे रेट जे असतील ते रेट इथे घ्यावे लागतील आणि त्याप्रमाणे करायला लागतील. 33 व 50 पैसे त्याचा रेट घेतला. आता इस्टिमेटेड ग्रॉस अॅन्युअल इन्कम हे आपण काढायचं. आता इथे कसं काढायचं आहे? आता इथे अर्ली बेरिंग आणि फुल बेरिंग दोन्ही आहे. आपलं हे उत्पन्न दोन्ही मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला हे 5 किलो इंटू होलसेल मार्केट रेट असं एक कॉलम नंबर 20 मध्ये येईल आणि 24 किलो इंटू आपले मार्केट रेट होलसेल मार्केट रेट हे कॉलम नंबर 21 मध्ये येईल. म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये 167 रुपये आले. कसे आले? अर्ली बेरिंग मध्ये आपलं 5 किलो उत्पन्न आहे इंटू 33 रुपये 50 पैसे हे आपल्याला 167 रुपये 50 पैसे. आणि फुल बेरिंग मध्ये आपला आहे 24 किलो इंटू 33 रुपये 50 पैसे आलं. हे आपल्याला 804 हे आपल्याला दोन्ही मध्ये आपल्याला उत्पन्न अर्ली बेरिंग आणि फुल बेरिंग. आता इन्कम आफ्टर डिडक्शन ऑफ कल्टिव्हस प्रॉफिट म्हणजे त्याचा देखभाल खर्च जो आहे ते बगीचा असल्यामुळे आपल्याला 10% वजा करायचे. मग आपल्याला आता पहिल्या अर्ली बेरिंग मध्ये ह्याच्या 10% करायचे आणि दुसऱ्या मध्ये ह्याच्या 10% करायचे. कॉलम नंबर 22 आणि 23 पहिल्या 167 रुपये 50 पैसे 10% देते. पहिल्याचे 10% देते 16.75 आणि दुसऱ्याचे 10% देते 80 रुपये 41 पैसे. 80 रुपये 40 पैसे ह्या 10% ह्या दोन्हीचा 10% हा त्याचा कॉस्ट ऑफ देखभाल खर्च आहे. अर्ली आणि फुल मध्ये पहिल्या ह्याच्यात आपल्याला फक्त फुल होतं, दोन्ही मध्ये असल्यामुळे दोन्हीच्या 10% आपल्याला त्याचा खर्च दोन्ही मध्ये आपण घेतला. त्यामुळे आपला तो आलेला आहे 16 रुपये 75 पैसे आणि 80 रुपये 40 पैसे किंवा 41 पैसे. त्यानंतर डिडक्शन टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. आता परत इथे तसंच आहे
आपल्याला ह्या अर्ली बेरिंग आणि फुल बेरिंग दोन्ही मध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे अर्ली बेरिंग मध्ये जे 167 रुपये आपला ग्रॉस इन्कम आहे त्याच्या 8% हमाली, नंतर जे 5 किलो आहे त्याला 5 किलोला 2 रुपये 70 पैसे प्रति क्विंटल प्रमाणे त्याचा हमाली 8% आडत आहे. सॉरी 167 रुपये 50 पैशाच्या 8% आडत 5 किलोच्या 2 रुपये 70 पैसे प्रति क्विंटल प्रमाणे हमाली आणि लागवड खर्च आपला दिलेला आहे 148 रुपये. हे मिळून जे आपल्याला येत आहे हा येतोय 100 रिडक्शन टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन अर्ली बेरिंग मध्ये आला 161 रुपये 54 पैसे आणि फुल बेरिंग मध्ये परत तसा 804 च्या 8%, 804 त्याचा ग्रॉस इन्कम आहे फुल बेरिंगचं. त्यानंतर त्याचा 148 रुपये आणि 24 किलोला आपल्याला 2 रुपये 70 पैसे प्रति क्विंटल प्रमाणे 24 किलोची जी हमाली हे सगळं मिळून जर काढलं आपण, आता हे पहिल्यांदा आपण डिटेल कॅल्क्युलेशन घेतल्यामुळे या उदाहरणात घेत नाही, त्यामुळे हे डिटेल कॅल्क्युलेशन आल्यानंतर इथे आलं आपलं 212 रुपये 97 पैसे. बरोबर आहे. आता पहा 212 रुपये 97 पैसे हे आलं. आता नेट अॅन्युअल इन्कम फ्रॉम फ्रूट ट्री. आता ह्याच्यामध्ये अर्ली बेरिंग मध्ये पहा या उदाहरणामध्ये कसं झालं बघा तुम्ही. या उदाहरणामध्ये नेट इन्कम अर्ली बेरिंग मध्ये -10 रुपये आला. म्हणजे त्याचं लागवड खर्च आहे, लागवड खर्च, देखभाल खर्च आणि त्याला मिळालं उत्पन्न याच्यापेक्षा ते मिळालेल्या ग्रॉस उत्पन्नापेक्षा तो खर्च जास्त आहे. आणि 10 रुपये म्हणजे त्याला 5 किलो उत्पन्न मिळालं म्हणजे त्याला सगळा जो लागवड खर्च त्यांनी विक्री केली 5 किलो आणि त्याला वर्षभराचा खर्च आणि सगळं मिळून सुद्धा ते त्याच्या खर्चाला पुरले 10 रुपये त्याचे मायनस आहे. असं होऊ शकतं. अर्ली बेरिंग मध्ये उत्पन्न कमी आलं, 5 किलो उत्पन्न घेतलंय, थोडस 6 किलो 7 किलो जर घेतलं असतं त्याप्रमाणे थोडंसं आलं असतं. वाटेल जे असेल ते अर्ली बेरिंग असं उत्पन्न कमी आहे, खर्च जसाला तसा जो आहे तोच असतो, लागवड खर्च तोच असतो, देखभाल खर्च तोच असतो, त्यामुळे आपल्याला ते उत्पन्न कमी आलं. इथे आपण काय केलं 167 रुपये 50 पैशामधनं 16 रुपये 75 पैसे आणि 161 रुपये 54 पैसे कॉस्ट ऑफ डिडक्शन टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन, कॉस्ट प्रोडक्शन म्हणजे डिडक्शन टुवर्ड्स द कल्टिवेशन कॉस्ट हे मायनस केल्यानंतर -10 रुपये 79 पैसे आले. त्यानंतर फुल बेरिंग मध्ये 510 रुपये 63 पैसे आपल्याला आले. हे 804 रुपयामधनं देखभाल खर्च 80 रुपये 40 पैसे आणि डिडक्शन टुवर्ड्स द कॉस्ट ऑफ कल्टिवेशन 212 रुपये 97 पैसे दोन्ही वजा केले त्यातनं, त्यावेळेस आपल्याला हे आलंय 510 रुपये 63 पैसे. इथपर्यंत आपलं आलेलं आहे जे आपल्याला द्यायचंय त्यांना. आता इथून पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन असेल. आता इथे आपल्याला मिराम घेतलेले आहेत. आता इथे किती मिराम आहे? पहिला जो कॉलम नंबर 28 आहे, इयरली प्रॉफिट फॉर फ्युचर लाईफ ऑफ लाईफ. इथे आपल्याला जो पहिला मिराम आहे तो 28 नंबरला काय आहे? आपलं अर्ली बेरिंग मध्ये किती वर्ष लाईफ आहे त्याचं इथे पाहायचं आधी. अर्ली बेरिंग मध्ये त्याचं 1च वर्ष लाईफ आहे, बरोबर आहे, आणि फुल बेरिंग मध्ये त्याचं 20 वर्ष लाईफ आहे. आपल्याला अर्ली बेरिंग मध्ये मिराम टेबल मध्ये 1 नंबरचा जो टेबल आहे तो पाहायचा. त्यात 1,00,000,926 एकचा जो मिराम आहे 0.926 हा तिथे गेलाय. त्यानंतर आता इथे लक्षात ठेवा दुसरा जो आपला आहे फुल बेरिंग मध्ये जे आहे, फुल बेरिंग मधला जो मिराम आपल्याला पाहायचा आहे. हा मिराम पाहताना आपल्याला इथे फुल बेरिंग मध्ये एज किती आहे 20 वर्ष, पण 20 चा मिराम न पाहता इथे आपल्याला टोटल लाईफ त्याचं किती राहिलेलं आहे हे बघायचं. टोटल आयुष्य किती त्याचं आहे? उर्वरित आयुष्य 21 वर्ष. तर 21चा आपल्याला इथे मिराम पाहायचा आहे, इथे ना की आपल्याला फक्त फुल बेरिंगचं पाहायचं. एवढी फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ध्यानात ठेवावं लागणार आहे. त्यामुळं कॉलम नंबर 29 मध्ये आपल्याला मिराम कसा पाहायचा? 20 अधिक 1 म्हणजे त्याचा टोटल आयुष्य किती त्याचं. 21चा मिराम आपल्याला किती आलेला आहे? 8.986. 20 अधिक 1 तुम्ही याला आपण असं म्हणू शकतो अर्ली बेरिंगचं 1 अधिक 20 21 याचा मिराम आहे. याचा मिराम आलेला आहे 8.986 बरोबर आहे. हा त्याचा मिराम आलाय. आता आपल्याला जे करायचंय कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू. आता हा महत्वाचा सगळ्यात आपल्याला इश्यू आहे जो कॅल्क्युलेशनचा आहे ते आपल्याला करायचंय. फ्युएल व्हॅल्यू आपण काढू शकतो. फ्युएल व्हॅल्यूला काही तेच आहे 500 रुपये आपण प्रेझेंट फ्युएल व्हॅल्यू घेतली आणि 21चा मिराम इथे सुद्धा आपल्याला 21चा मिराम पाहायचा टोटल आयुष्याचा.
तो आलाय त्याला गुणल्यानंतर 156 रुपये आलेले ते पहिल्यासारखंच आहे. पण इथे जे आपल्याला भांडवली मूल्य त्याचं जे काढायचं आहे त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. तो फॉर्म्युला आधी तुम्ही लिहून घ्या. हा अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, म्हणजे आपला बराचसा भाग आपला कव्हर होईल. कॅपिटलाइज व्हॅल्यू तुम्ही हे लिहून टाका. कॅपिटलाइज व्हॅल्यू फॉर फ्रूट ट्रीज इन अर्ली बेअरिंग स्टेज. अर्ली बेअरिंग स्टेजचा आपल्याला कॅपिटलाइज व्हॅल्यू काढायचं आहे. कशाचा? अर्ली बेअरिंग स्टेज इज इक्वल टू net income of fruit tree in early bearing stage. Into gram factor for future पहिल्या कंसामध्ये ब्रॅकेट घ्या. आपल्याला ब्रॅकेट घ्यायला याच्यामध्ये नेट इन्कम ऑफ फ्रूट बेअरिंग फ्रूट ट्रीज इन अर्ली बेअरिंग स्टेज इंटू मिराम फॅक्टर फॉर फ्युचर एज. अर्ली बेअरिंग मधलं फ्युचर एज किती त्याचा मिराम हा कंस बंद. त्याच्यानंतर मायनस नेट इन्कम of full bearing stage. itu berat bagiannya Pak Polsek minus net income of full bearing stage minus net income at early bearing stage. Early bearing stage. Early bearing stage into Miram factor for future early bearing stage. Factor एवढा मोठा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन येणार आहे. पहिला आहे आपल्याला नेट इन्कम ऑफ फ्रूट ट्री ॲट फुल बेअरिंग स्टेज. नेट इन्कम ऑफ फ्रूट ट्री ऑफ फुल बेअरिंग स्टेज इंटू मिराम फॅक्टर फॉर फ्युचर एज. पहिला तुम्ही लक्षात घ्या त्याचं फुल बेअरिंग स्टेजचं त्याचं किती उत्पन्न आहे नेट इन्कम इंटू मिराम फॅक्टर फॉर फुल बेअरिंग स्टेज फॉर फ्युचर एज. फ्युचर एज म्हणजे आपण जो काढलेला आहे 21 चा तो. आता इथे आपण कॅल्क्युलेशन करूया. मी काढून टाकतो. कॅल्क्युलेशन घेऊयात आपण इथे. ₹510 इंटू मिराम फॅक्टर फॉर फुल बेअरिंग. मिराम किती फुलचा 8.986. 8.986 हा झाला त्याचा. आता मायनस त्याच्यामध्ये मायनस नेट इन्कम ऑफ फुल बेअरिंग स्टेज. नेट इन्कम ऑफ फुल बेअरिंग स्टेज किती आहे 810.63 मायनस नेट इन्कम ॲट
अर्ली बेअरिंग स्टेज. अर्ली बेअरिंग स्टेजचं नेट इन्कम किती आहे? -10.79 -10.19 into Miram factor for future early stage. Miram factor for future early stage चा किती मिळाला? 0.936. असं हे गणित आपलं घेणार आहे. इथे आपण पाहू शकतो 510 इंटू हे गुणाकार करायचा, याचा हे मायनस मायनस प्लस होईल, हे जर प्लस झाले तर याला 0.926 निघून यायचं. आपण कॅल्क्युलेशन जर करायचं असेल ते करूयात आपण. 510.63 इंटू 8.996 4588 4588.52 माइनस 4100 कॅपिटलाइज व्हॅल्यू ह्या प्रकारामध्ये 4106 रुपये आलेले आहेत. हे कसे काढले आपण? हे पहिला जे आपण फॉर्म्युला त्यात नेट इन्कम इंटू त्याचा मिरा, ह्याला परत मायनस करताना नेट इन्कम ऑफ फुल बेअरिंग मायनस नेट इन्कम ऑफ अर्ली बेअरिंग इंटू मिराम ऑफ अर्ली बेअरिंग. हे आपण केला म्हणजे ही फिगर आली, त्याला केलं निघूनवर ही फिगर आली आणि त्यानंतर हे आल्यानंतर मायनस आले 4106 रुपये त्याचा. हे जे अर्ली बेअरिंग जर असेल या पद्धतीने त्याचा काढायचं आहे आणि तसे त्याप्रमाणे आपल्याला 4106 रुपये आपल्याला हे कॅपिटल व्हॅल्यू त्याची आलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला प्रेझेंट फ्युएल व्हॅल्यू आपण जे पाहिलेली त्याचप्रमाणे त्या 4106 अधिक 156 रुपये असे 4262 रुपये त्याचं एका झाडाचं उत्पन्न आहे. आणि 80 झाड आहेत, 80 इंटू 4262 कॉलम नंबर 35 मध्ये 3,40,960 रुपये त्याचं टोटल कॉम्पेन्सेशन आहे. त्याप्रमाणे आपल्याला त्याचे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. याप्रमाणे त्यात कुणाला शंका नसावी, कुणाला अडचण असेल तर तुम्ही कुणीही मला फोन करू शकता, फोनवर सुद्धा मी सांगेन. पण ह्याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला हे त्याचं व्हॅल्यू कॅल्क्युलेशन्स आले पाहिजे, आपल्याला कॅल्क्युलेशन कळाले पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, आपण व्हॅल्युएशन करून येतो, पंचनामा करून येतो आणि कॅल्क्युलेशन्स येत नाही, माहिती नसतं. मग कुणीतरी करणारा एखादा असतो, तो केव्हा तरी शिकलेला काहीतरी असतो, त्याच्याकडे जायचं, काय तुला घ्यायचं तर घेवा, मला ह्याचं सगळं व्हॅल्युएशन्स करून दे, मला टेबल्स करून दे. त्यांनी काय केलं आपल्याला कळत नाही, तो चुकला असेल तर आपल्याला कळत नाही, जे दिले तेच सादर करायचं, चूक आहे का बरोबर माहिती नाही आणि उद्या अनेक प्रश्न त्यातून निर्माण होऊ शकतात. तर फार काही अवघड नाहीये, थोडेसे कॅपिटलाइज व्हॅल्यू जर तुम्ही समजून घेतली, त्यात फुल बेअरिंग आणि रोपाचं तर खूप सोपं आहे. फक्त अर्ली बेअरिंग मध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन नाही तर हे थोडेसे लक्षात घेतले तर काय केलं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बिना लक्षात देता कुणाकडनं तरी करून घेतलं आणि ते सादर केलं आणि उद्या त्यात
जर प्रश्न काही निर्माण झाले तर त्याला सर्वस्व जबाबदार व्हॅल्युएशन करणारा अधिकारी आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही अत्यंत लक्ष ठेवून स्वतः कसं करता येईल तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही बघा, तुम्हाला मुद्दाम मी शेअर केलेले हे आहेत त्या कशा आल्या हे इथे तुम्हाला सगळं सांगितलंय. ते तुम्ही एकदा एखाद दुसरं उदाहरण देऊन तुम्ही सुद्धा करून पहा. आणि काही अडचण आली तर निश्चित मला फोन करा. माझा नंबर मी तुम्हाला शेअर करतो, 94 22 70 33 13. पाठक माझा नंबर आहे. जर तुम्हाला काही कॅल्क्युलेशन अडचणी आल्या तर मला केव्हाही फोन करा. मी तुम्हाला निश्चितपणे त्यामध्ये तुम्हाला सूचना सांगेल. तुम्हाला मला जेवढं माहिती आहे तेवढं तुम्हाला निश्चित सांगेल. तुम्हाला त्याचा निश्चित उपयोग होईल. आता हे झालंय आपले कॅल्क्युलेशन. याच्यानंतर आपल्याला प्रस्ताव तयार करून आपण दाखल करतो हे पाहिलं. आपल्याला ऍक्च्युअली प्रॅक्टिकल सुद्धा पाहायचं होतं, पण ठीक आहे, आता प्रॅक्टिकल वेळेच्या खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिकल पाहता नाही आलं. पण उद्या आपण ऍक्च्युअल गुगल मॅपने त्याचं एज कसं ठरवायचं, एज आपल्याला कन्फर्म कसं ठरवायचं म्हणजे आपण जे पाहिलं त्याला पुष्टीकरण कसं करायचं हे गुगल मॅपने पाहणार आहे. त्याचा एरियाही काढणार आहे. आपल्याला आणखी दुसरं एक महत्वाचं याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाहायचंय. थोडक्यात ते आपण बघूयात. बऱ्याच वेळेस आपल्याला कमी कालावधीची पिकं आपल्याकडे मूल्यांकनाला येतात. हा एक विषय आहे. त्याच्यामध्ये कमी कालावधीची पिकं म्हणजे कसं आहे, त्यामध्ये केळी असेल, पपई असेल ही येते. आणि यावेळेस आपल्याला कसं करायचं हा सुद्धा एक प्रश्न असतो. तर ह्याच्या बाबतीमध्ये आपण हे बहुवर्षीय फळ पिकाचं आपण पाहिलं तर ह्यामध्ये थोडासा प्रकार निराळा आहे. कारण थोड्या दिवसामध्ये वर्ष 2 वर्ष त्याला फळं येतात आणि निघून जातात. केळीसारख्या पिकाला 1 वर्ष आपल्याला येतं. त्याकडे ह्याची पद्धत थोडीशी निराळी आहे. ही सुद्धा आपल्याला थोडक्यात लक्षात घ्या. कधीतरी येणारे पीक आहे, पण आपल्याला माहिती असावं त्याला ह्या पद्धतीने करू नका, या पद्धतीने केलं तर चुकेल. त्यामध्ये आपल्याला त्याला मिळणारा जो नेट प्रॉफिट आहे त्याच्यावर त्याचं मूल्य निर्धारण करावं लागतं. इथे आपण जे पाहिलं त्याला जो मिळणारा भांडवली मूल्य आपण जे काढलं किंवा नेट प्रॉफिट तसा त्या पद्धतीपेक्षा थोडीशी वेगळी आहे. तर आपल्याला याच्यामध्ये क्षेत्रीय तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याने फळपिकाची पाहणी करताना प्रत्यक्ष परिस्थितीनुसार फळझाडाचे सर्वसाधारण आहे, सर्वसाधारणपेक्षा कमी आहे, सर्वसाधारणपेक्षा जास्त आहे हे आधी निश्चित करावं. या कमी फळपीक असणाऱ्या पिकांसाठी आणि सर्वसाधारणपेक्षा कमी किंवा जास्त असल्या किती टक्के जास्त आहे, किती टक्के कमी आहे याचा सुद्धा तिथे आपण उल्लेख करावा, आपल्याजवळ लिहून ठेवावं. आणि मोबदला ज्यावेळेस द्यायचा त्यावेळेस आपल्याला त्याचं नेट प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये असणारा लागवड खर्च त्याच्यामध्ये मिसळण्यात यावा. हा खूप मोठा इथे बेसिक फरक आहे. आपण यामध्ये त्याला बहुवर्षीय पिकामध्ये जे 1 वर्ष 2 वर्षाचे जे पिकं आहेत त्यामध्ये लागवड खर्च त्यामध्ये मिसळायचा आहे आपल्याला. त्याचा येणारा नेट प्रॉफिट प्लस त्याचा लागवड खर्च त्यामध्ये त्याला मिसळून त्याला मोबदला इथे द्यायचा आहे. हा एक महत्वाचा फरक लक्षात ठेवा. नंतर निव्वळ नफ्याचं प्रमाण सुद्धा त्याच्या वयावर नाही. आता केळी पिकासाठी लक्षात ठेवा, आपल्याला केळी पिकासाठी 6 महिन्यापर्यंत त्याला 26% नफा द्यायचा आहे आपल्या गाईडलाईन्स प्रमाणे. 6 महिने ते 12 महिने असेल तर 40 ते 60% त्याला नफा द्याय. आणि पुढील वयाचे जे असेल 75% जर म्हणजे 12 महिन्यापेक्षा वर असेल, 12 महिने किंवा त्याच्यावर असेल त्याला 75 ते 100% त्याला नफा आपल्याला देय आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे 6 महिन्यापेक्षा कमी असेल तर 26% 6 ते 12 महिन्यामध्ये 40 ते 60 आणि 12 महिन्यापेक्षा जास्त असेल तर त्याला 75 ते 100. केळीसारख्या पिकाला फक्त 1 वर्षाचाच मोबदला आपल्याला द्यायचा आहे. आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त त्याला द्यायचं नाही. कोकणासाठी काही उंच वाढणाऱ्या व्हरायटी तिथे काहीतरी वेगळे नियम आहेत, तिथे त्यांना आणखी ऍडिशनल पीक देता येतं. परंतु आपल्याकडे मराठवाड्यामध्ये आपल्याला केळी पिकासाठी जो वर्ष आहे त्या वर्षाचाच फक्त 1च वर्षाचा मोबदला द्यायचा आहे. तर त्याचा नेट प्रॉफिट काढून त्याच्यामध्ये लागवड खर्च त्यात ऍड करायचा आहे. पपई पिकासाठी आपल्याला आहे, पपई पिका 3 वर्षापेक्षा जर वय त्याचं कमी असेल, थोडक्यात 5च मिनिटांमध्ये संपवतो मी. 3 वर्षापेक्षा जर पपईचं वय जर कमी असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये एक ऍडिशनल रक्कम म्हणजे पुढच्या वर्षाचा एक फायदा त्याला देता येतो. म्हणजे चालू वर्षाचा पीक अधिक पुढच्या वर्षी असे 2 पिकाचे त्याला फायदा देता येतो. पण वय त्याचं 3 वर्षापेक्षा जास्त असेल तर मात्र त्याला तेवढ्या चालू वर्षाच्या पिकाचाच त्याला फायदा द्यायचा आहे. एवढे फक्त गोष्ट इथे लक्षात ठेवा. बाकी काही फार विशेष फरक नाहीये. आपण केळीचं एक छोटंसं उदाहरण आपण बघूया. 5च मिनिटं ते कॅल्क्युलेशन फार नाहीत, काही नाही. म्हणजे तुम्हाला कमी पिकाची लागवड असेल, केळी पपई जर आली तर कसं करायचं हे आपल्याला पाहता येईल.
आता साधारण केळीचं अपेक्षित उत्पन्न आपण जर धरलं, $22.5 kg जर उत्पन्न आपण केळीचं धरलं असं आपण गृहीत धरूया. केळीचा दर आपण जर धरला, उदाहरण म्हणून तुम्ही घ्या, बाकी तुमच्या लेवलला काय कॅल्क्युलेशन त्याप्रमाणे करा. दर घेतला ₹10 पर केजी, याप्रमाणे त्याचं जर आपलं रेट आहे. लागवड खर्च जर त्याचा काढला, ₹80 प्रति झाड त्याचा लागवड खर्च त्याचा ₹80 आपण काढला. अपेक्षित उत्पन्न आपलं किती आलं? 22.5 से इंटू ₹10 म्हणजे ₹225 आपल्याला ग्रॉस त्याचा अपेक्षित उत्पन्न आहे. परंतु आपल्याला निव्वळ आहे त्याचा ग्रॉस उत्पन्न आला ₹225 काय आलं त्याचं? 22.5 किलो इंटू ₹10. परंतु त्याचा लागवड खर्च त्यातनं आपल्याला आपलं नेट प्रॉफिट काढायचा. लागवड खर्च ₹80, तो जर कमी केला तर किती येतं अपेक्षित उत्पन्न? ₹145 त्याचा नेट इन्कम, त्याचा नेट प्रॉफिट त्या केळीचा पर झाडाचा झाला. आता आपलं देय नफा किती? आता आपल्याला पाहायचं किती वयाचं आहे. आता हे साधारण आपण पाहिलं 6 ते 12 महिन्याचं हे झाड आहे असं आपण गृहीत, त्याचा नेट प्रॉफिट आहे. त्यानंतर 6 ते 12 महिन्याचं असेल, आपण पाहतो 40 ते 60% त्याला नफा त्याला देईल. ते 6 ते 12 महिन्याचं त्याचं वय असल्यामुळे आपण त्याला 50% देऊ, म्हणजे 145 इंटू 50%. ₹72.50. त्याचा झाला ₹72.50. हे त्याचा नेट प्रॉफिट. आता आपल्या नेट प्रॉफिट मध्ये काय करायचंय? त्याचा लागवड खर्च सुद्धा त्याला द्यायचा आहे. आपण नेट प्रॉफिट काढताना तर वरती वजा केलाय पर्सेंटेज काढायला, पण आता त्याला ऍक्च्युअल त्याला मोबदला देताना त्याला लागवड खर्च द्यायचा आहे. आता 72.75 अधिक ₹80, ₹152.50 प्रति झाड. बस एवढा फरक आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीला आपल्याला ₹80 त्याच्यातून वजा केले नेट प्रॉफिट काढण्यासाठी, पण सगळं त्याचं पर्सेंटेज त्याचं काढल्यानंतर आपण त्यात ₹80 परत ऍड केले. त्याचा मोबदला ₹152 पर झाड, आणि मग किती झाड असतील त्याप्रमाणे करून त्याचा मोबदला येईल. हे थोडेसे कमी कालावधीचे जे पिकं आहेत त्याच्यासाठी हा थोडासा फरक आहे मूल्यांकनाचा. त्याचा आपण लॉंग पिरियड मध्ये नसल्यामुळे आपण नेट प्रॉफिट आत्ताच जे आहे त्याच्यावरच त्याला आपण उत्पन्न देतो, कारण एक सीझन किंवा 2 सीझनचं आपण उत्पन्न त्याला देत असतो. हे झालं आपलं कॅल्क्युलेशन. यामध्ये कोणाला अडचणी असतील तर त्या जरूर विचाराव्या, त्याचं आपण हे करूया. आणि दुसरं एक मला याच्यामध्ये सांगायचं आहे की बाजारभाव जे आहेत, बाजारभाव आपल्याला जे मिळतात, काही पिकं असे की जे मार्केट कमिटीमध्ये येतच नाही. असे जर काही पिकं, खिरणी असेल, काही बिबे असतील, काही असेल, आणि तसं जर असेल तर त्याच्या बाबतीमध्ये मात्र आपण लोकलचे जे रेट्स असतील ते पाहायचे, त्याचे ठरवायचं आपण तालुका कृषी अधिकाऱ्यांनी, आणि त्याचे प्रस्ताव जिल्ह्याला पाठवून त्या जिल्हा कृषी अधिकाऱ्याचे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याची मंजुरी घ्यायची आणि ते रेट त्यासाठी वापरायचे. एवढं त्याच्यामध्ये करायचं, बाकी काही नाही. जे नसतील किरकोळ पिकं जर तसे आले तर यामध्ये काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो. वेळ खूप झालेला आहे आज, त्यामुळं आपण प्रश्न उत्तराचं मी तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. अन्यथा आपण इथे या ठिकाणी थांबूयात असं मला वाटतं, कारण आपल्याला उद्या परत सकाळी येऊन आपल्याला परत गुगल मॅपचा अभ्यास करायचा, गुगल मॅपवरनं बाकीचं आपल्याला चेक करायचं.
आहे कोणाचे क्वेश्चन्स? हॅलो. हा बोला. हा सर, मी कछुए बोलतो, मंडळ कृषी अधिकारी. हा बोला. सर, आपल्याला बोला बदामचे रेट आपल्याकडे नाहीत, त्याचं मूल्यांकन करता येते आपल्याला? कशाचे? बदामाचे झाड. बदामचं आपल्याकडे मूल्यांकन होत नाही, कारण आपल्याकडे ते बदाम आपल्याकडे उत्पन्न म्हणून आपण ते घेत नाही. आपल्याकडे शोचं झाड म्हणून आहे. बदामाचं कोकणामध्ये किंवा इतर ठिकाणी आपल्याला त्याचं उत्पन्न आहे. आपल्याकडे त्याचं वन विभागाने त्याचं वन झाड म्हणून त्याचं हे करायचंय. आपण फ्रूट व्हॅल्युएशन म्हणून त्याचं करत नाही. बरं, चालेल सर. ओके सर, थँक्यू सर. ओके. अजून काही कॅल्क्युलेशन म्हणून तुम्हाला काही अडचणी असतील, तुम्हाला जे सांगितलं त्यामधला एखादा पार्ट नसेल समजला, किंवा कुठलाही कालपासून आपण शिकलो त्यामध्ये जर काही आपल्याला तुम्हाला जर अडचण असेल तर विचारू शकता. काही तुम्हाला शंका असेल किंवा उद्भवली असेल किंवा उद्भवलं असं वाटत असेल तर सांगा. सर, एक तुमचा नंबर परत एकदा सांगा ना सर. हा, हॅलो 94 हॅलो हॅलो 94 22 70 94 33 22. 70 हा 70 सर. 70 हा. 33 33 13 ओके 3313. ओके, थँक्यू सर. ओके. हा बोला. हॅलो हा बोला. हॅलो. सर, आपण खजुराचं करू शकतो का व्हॅल्युएशन? खजुराचं आपल्याला फ्रुट्स मध्ये असल्यामुळे त्याचं करायला लागलं. आहेत का खजूर आता असले तर मला वाटतं अजून तर काही पाहिलं नाही मी. असेल तर करायला लागेल. कोकणात सर, कोकणामध्ये आहेत, पण त्याचं कोकणात आपल्याकडे इन्फॉर्मेशन नाहीये ना, बाकी वय वगैरे उत्पादन वगैरे तसं काय? नाही, आपल्याला कोकणामध्ये आहे तर तिथनं मागवून घ्यायला लागेल, तिथनं करायला लागेल ते. आपल्याकडे होत नाही नसतील. आता आपल्याकडे बऱ्याचशा आता नवीन मध्ये आम्ही सुचवलंय, आपल्याकडे ऍपल बोरचा सुद्धा तसा प्रश्न आहे. ऍपल बोरचे आपल्याकडे हे नाही येत. ते आपल्या जे बोर आहे ते आम्ही सुचवलं, त्याचं उत्पन्न, कारण त्याचं उत्पन्न आणि आपल्या बोरींचं उत्पन्नात खूप फरक आहे. त्याचंही आम्ही सुचवलंय. आणि आपल्याकडे नवीन जे इंट्रोड्यूस होतात ते त्यांना सांगितलंय, ते काही म्हणजे नवीन गाईडलाईन्स मध्ये करताना नसेल तर जिथं होतं तिथं आपल्याला त्याचं मागवायला, विद्यापीठाकडनं कुठलं तरी मागवून त्याची कृषी अधिकाऱ्याकडनं त्याची परवानगी घ्यायची. त्याला असं असं आपल्याकडे त्याचे गाईडलाईन्स नाही आहेत आणि ह्याप्रमाणे आपल्याला इतकं विद्यापीठाचं इतकं त्याचं वय साधारण इतकं असू शकतं, आणि अशा पद्धतीने. थँक्यू सर. सर नमस्ते. माझं शंका अशी आहे सर, की समजा हा. अधिसूचना जर जुन्या असतील 2008-9, तर त्या हो. संबंधीचे जे लागवड खर्चाचे दर आहे ते हो. थोडेसे सापडत नाही, तर अशा संबंधी कसं कारवाई करायला पाहिजे? आता तुम्ही करा ना, तुम्ही करून घ्या अंदाजा साधारण. तुम्ही तुमच्या लेवलला तुम्ही केलं तरी हरकत नाही. अच्छा. एजीएसचे दर काय होते अंदाज करून घ्या. आणि त्याने फारसा फरक पडत नाही. आज आपण 200-300 रुपये काढलं, तेव्हा 70-80 रुपये काढलं, साधारण काढलं, तर त्याने फारसा फरक पडणार नाही. ओके तुम्ही सर. थोडासा जास्त झाला तर तुम्ही करा, त्याला त्या काही विषय हे नाही पडणार. ठीक जुने आहे सर. तुम्ही जे वापरत होते, आता आमच्याकडे आता मी सांगतो, औरंगाबादमध्ये जवळपास 18-19च्या अगोदरपर्यंत जे दर होते ना, ते मागच्या 10 वर्षापासून तेच दर चालू होते. आम्ही विचार केला ते म्हणजे प्रॉब्लेम व्हायला, तर इतके कमी दर आहेत. एक तर मूल्यांकन खूप वाढायला लागलं, कारण ते त्याच्याबद्दल जे लागवड खर्च कमी करायचा तो खूप कमी व्हायला लागला, आणि ज्याला रोपाचे पैसे द्यायचे त्यालाही खूप कमी मिळायला लागले. तुम्हाला रोपाचे इतकुशेच पैसे कसे काय? माझं एवढं मत इतका खर्च आहे. आम्ही तो रिवाईज केला, आणि त्याच्या अगोदरचे दर आमचे बरेचसे कमी होते, 8-10 वर्षापासून. तर असं आहे, त्याच्यामध्ये फारसा तुमचे जुने असतील आणि आताच्या दरापासून 50% जरी केले तरी त्याचा फारसा इफेक्ट त्याच्यावर पडणार नाही. ओके सर, थँक्यू. हॅलो. हा बोला. हा सर, ग्रेप्स मध्ये देखभाल खर्च 30% घ्यायचा ना?
हो. ते एक मला सांगायचं आहे. आपल्याला देखभाल खर्च जो आपण 10% वजा करतोय, हा सगळ्या पिकांसाठी 10% एक्सेप्ट ग्रेप्स. ग्रेप्स मध्ये आपल्याला देखभालीचा खर्च जास्त आहे, तर या ठिकाणी आपल्याला 30% खर्च वजा करायचा आहे. बऱ्याच ठिकाणी मागच्या माहिती नसल्यामुळे बऱ्याच लोकांनी 10% वजा केल्यात आणि 10% वजा केल्यानंतर तो मूल्यांकन सादर झाले आणि त्याच्यात तक्रारी झालेल्या आहेत. आज त्याच्या चौकशी आणि विभागीय चौकशी सुरू झालेल्या आहेत. एवढं लक्षात ठेवा, ग्रेप्ससाठी 30% आपल्याला देखभाल खर्च वजा करायचा आहे आणि लागवड खर्च परत वेगळा आणि बाकी पिकांसाठी मात्र 10%. हे निश्चित लक्षात ठेवा. आणखी एक मला आता याच्यावरच आठवलंय, ग्रेप्सवर विषय आठवलाय आपल्याला. आपल्या जर बाजार जे आपलं हे आहे जिल्हा, त्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही जर दर नसतील, समजा एक आता जालना आहे, जालन्यामध्ये ग्रेप्सचे दर उपलब्ध नसतील, तर जालन्यामध्ये ग्रेप्सचे दर उपलब्ध असतील तर आपल्याला काय झालेलं आहे, नाशिकमध्ये चांगले रेट्स आहेत तर नाशिकचे दर घ्या, असं करता येणार नाही. आपल्याला आपल्याकडे उपलब्ध नसतील तर लगतच्या आपल्या जिल्ह्यामध्ये काय दर आहेत हे घेण्याची सूचना आहेत. त्यामुळे जालना नसेल तर औरंगाबाद पहा, औरंगाबाद नसेल तर तुमचं परभणी पहा, तुमचा लगतचा जिल्हा जळगाव पहा. इथं लगत जो जिल्हा आहे तो जिल्हा सोडून तुम्ही जाऊन त्याचे दर तुम्ही घेऊन ते ऍक्सेप्ट करून ते वापरू शकत नाही. आपल्या लगतच्या जिल्ह्यामध्ये दर सुद्धा आपल्याला वापरणं आवश्यक आहे, ज्याचे आपल्याकडे अवेलेबल नसतील त्याचे. अवेलेबल नाही पण पीक आलंय ते आपल्याकडे अशा वेळेस. ओके, थँक्यू सर. सर नमस्कार. नमस्कार, बोला. हा सर, ते टोटल जो आपल्याकडचा जो एकंदरीत हे आतापर्यंतचे जे गाईडलाईन्स आहेत आणि मार्गसूचना जे आहेत ते सर्व आम्हाला जर पाठवून दिलं तर बरं होईल, म्हणजे ते आम्हाला अभ्यासाला वगैरे. मार्ग ठीक आहे, तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करायला सांगतो. व्हॉट्सअपवर म्हणा किंवा त्यांच्याकडे नंबर आहेत, मी बोलतो इथले जे कोर्स डायरेक्टर आहेत त्यांना सांगतो. आम्ही इथे जर असलं तर आम्ही देतोच. ज्यावेळेस आम्ही तिला प्रत्यक्षात होतो त्यावेळेस आम्ही त्यांना एक बंच देतच असतो. सूचना तुम्हालाही पाठवतो. हे शेअर केलेले हे तुम्हाला आपल्याला अभ्यास करायचा होता, जे कॅल्क्युलेशन पाहायचे होते. आता कॅल्क्युलेशन प्रत्यक्ष करायला तुम्हाला सांगता आले नाही, मग तुम्हाला केलेले कॅल्क्युलेशन पाठवले आणि ते कसे आले ते इथे प्रत्येक कॉलम तुम्हाला इथे दाखवलाय. पण आता मार्गदर्शक सूचना मी पाठवायला सांगतो सर. ठीक आहे सर, थँक्यू. हॅलो. हा बोला. हा सर, एक माझा प्रश्न होता. हा. केलेल्या मूल्यांकनाबद्दल जर शेतकऱ्याची तक्रार असेल किंवा आक्षेप असेल तर काय कारवाई काय करू शकतो सर आपण? आता केलेल्या मूल्यांकनात जर तक्रार जर असेल तर त्यामध्ये आपल्याला पुनर्मूल्यांकन हा विषय सध्या तरी आपल्याकडे नाहीये. पुनर्मूल्यांकन करता येत नाही. याच्यामध्ये एकच पर्याय असू शकतो, तक्रार झाली तर आपल्यापेक्षा हायर अथॉरिटीने जर ते तपासलेलं असेल आणि तरी तक्रार असेल तर विषय पूर्णच क्लोज होतो, काहीच होत नाही. पण आपण तपासलं आणि जर सादर झालं आणि जे म्हणजे त्याची तक्रार जर असेल तर त्या ठिकाणी आपल्यापेक्षा हायर अधिकारी, आपल्यापेक्षा दुसरा कृषी अधिकारी जाऊन हे पुनर्मूल्यांकन किंवा आपण जाऊन त्याचं पुनर्मूल्यांकन हे करू शकत नाही, करायचं नाहीये. आपल्यापेक्षा हायर अथॉरिटीने तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी किंवा त्यांनी एखादी कमिटी बनवून दिली आणि त्या कमिटीने जर ते पाहायचं जर ठरवलं, असं वाटलं त्यांना, एसओना वाटलं, एसडीओना वाटलं की ह्यामध्ये आपल्या तथ्य आहे आपल्याला पाहायचंय, तर एक कमिटी बनवू शकतात किंवा आपल्यापेक्षा हायर अथॉरिटीने जाऊन ते चेकिंग करू शकतात आणि त्यात काही बदल जर असले तर ती कमिटी ते बदल करून ते दाखल करू शकते. पण कृषी अधिकाऱ्यांनी पुनर्मूल्यांकन किंवा आपल्या बरोबरच्या दुसऱ्या कृषी अधिकाऱ्यांना पाठवून मूल्यांकन करायचं नाही, करता येत नाही. ओके सर, धन्यवाद. गाईडलाईन मध्ये आम्ही ते घेतलंय, त्यामध्ये असं असेल तर त्यामध्ये काय कारवाई करायची गाईडलाईन मध्ये घेण्याचं चालू आहे, त्याला वेळ लागेल. पण सध्या तरी आपल्यापेक्षा हायर अथॉरिटीने कमिटीने काही त्या तपासणी केली तर त्यामध्ये ते बदल करू शकतात. ओके सर, धन्यवाद सर. ओके. हॅलो. हॅलो. हॅलो, हा बोला. फ्युएल व्हॅल्यू कशी काढणार सर? हाईट ब्रेड आणि स्प्रेड याच्यावरून ते फ्युएल व्हॅल्यूची कॅल्क्युलेशन कसं करणार? कसं मला नाही लक्षात आलं. फ्युएल व्हॅल्यू काढताना आपण एकदम असं मोगम घेतो तसं न घेता हाईट, झाडाचे हाईट, त्याचं बुंदा आणि स्प्रेड याचं घनमीटर काढून त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर त्याची काय पद्धत आहे, कशी आहे त्याची पद्धत? तर आपल्याला आता त्यामध्ये त्याला आपण म्हणजे मागे जे अभ्यासला पूर्वी पाहिलंय त्यात त्यांनी दिलेलं आहे की त्याचं एज इंटू 100 असं दिलंय, असं एका ठिकाणी वाचलंय मी.
मला डिटेल्स त्याच्यामध्ये मलाही माहिती नाही, मलाही अभ्यास नाही. एज इंटू 100 केलंय, परंतु ते पाहायला गेलं सरसकट ते लागू होत नाही. ज्याचं एज 70-80 वर्ष, मोठे जे पिक आहे चिंच आंबा, त्याला ठीक आहे. 35 वर्ष एज आहे, 35 इंटू 00 3500 रुपये त्याची व्हॅल्यू, असं काहीतरी ठोकताळा मागे केला. पण जो छोट्या एज कमी वयाचे जे पिकं आहेत, 10 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष, आता डाळिंबासारखं वय जर 30 वर्षाचं 15 असेल तर 1500 रुपये, किंवा 20 वर्ष असेल तर 20 वर्ष असेल तर त्याला 2000 रुपये हे देणं कितपत म्हणजे मला ते काही योग्य वाटलं नाही, किंवा त्याला बेस काय हे माहिती नाही. पण त्यांनी दिले की एज ऑफ द ट्री इंटू 100 असा एक फॉर्म्युला दिला होता, पण तो सरसकट बसत नाहीये, तो मला पाहायला मिळेल. तर त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला तसं किती लाकूड येऊ शकेल, आपण एक ठोकताळा, एक गावरान आंब्याला किती त्याचं हे येऊ शकेल, एक ठोकताळा तर सगळ्या गावरान आंब्याला तेवढंच असं धरायला लागेल. एक चिंचेला किती येऊ शकेल, तर आम्ही चिंच 1800 रुपये सध्या इथे धरले, हे पण रिवाइज करायला लागेल. हे पण खूप वर्षापासून चालत आलेलं आहे. आंबा 1500, चिंच 1800, बोरी 800, असं एक लंपन धरलेलं आहे. पण त्याचं ऍक्च्युअल त्याचं वजन किती येईल त्याचं तितक्या झाल्यानंतर, आणि त्याची त्या वर्ष, आणि हे बदलत राहील. त्याचं लाकडाची व्हॅल्यू जी आहे, वन खात्याकडनं आपण जे दरवर्षी त्यांचे रेट्स येतात, पर क्विंटलचे रेट्स, ते रेट्स आहे, हे रेट्सनी त्याला गुणून हे येईल. त्यामुळे एक सारखं सध्या आता अशी परिस्थिती की एक धरल्यावर तेच कंटिन्यू वर्षानुवर्ष 2-3 वर्षापासून चालू आहे असं ना. म्हणजे बहुतेक कुठेही वन अधिकाऱ्याकडनं त्याचे रेट्स मागवून त्या वर्षीचे रेट्स करून चेंज, जसं आपलं फळपिकाचे रेट्स चेंज होतात तसे चेंज होताना आज तरी बहुतेक दिसत नाही. हे ठीक आहे, याच्यामध्ये जे व्हॅल्युएशन मध्ये येणारा याचा पार्ट खूप पॉईंट मध्ये, म्हणजे आता तुमचा 5000 याचे 150-200 रुपये, त्यामुळे फार काही दिसत नाही. पण उद्या एखाद्या वेळेस याच्यावर जर काही झालं, याच्यावर एखाद्याने जर नसतं दिलं, हे कसं काढलं नाही काय काढलं, हा प्रश्न निर्माण निश्चित होऊ शकतो. त्यासाठी हे कसं आलं आपलं 500 रुपये किंवा 800 रुपये 1200 रुपये, याची प्रोसिजर आपल्याकडे निश्चित पाहिजे. त्याचं येणारं उत्पन्न इतकं इंटू त्याचे या वर्षीचे भाव इतके आणि इतके रुपये असं असायला पाहिजे. त्याला कुठेतरी त्याचे स्वरूप यायला पाहिजे. त्याचं कसं काढायचं असं नाही, त्याला फक्त गाईडलाईन मध्ये दिलं की तुम्ही त्याचे फ्युएलचं किती तुम्हाला जळव लाकूड निघेल हे तुम्ही अंदाज काढा आणि त्या रेट्स निघून त्याचे रेट्स काढा, असं त्यात दिले. आपल्या विजयने म्हणजे वजन ठरवायचं किती क्विंटल, आणि त्या वर्षीच्या वन खात्याचे रेट्स घेऊन ते त्याचं प्रेझेंट फ्युएल व्हॅल्यू काढायचे, असं सध्या एवढंच गाईडलाईन मध्ये दिलेलं आहे. आणि जो फॉर्म्युला मी पूर्वी वाचलाय, एज इंटू 100, तो काही सरसकट बसत नाही. मी पाहिलं तो काही योग्य आहे असं मला तरी वाटलं नाही, किंवा ते गाईडलाईन मध्ये पण कुठे दिलेलं आहे. ओके ओके. हॅलो सर. हा बोला. सर आपण मूल्यांकन केलं हा आणि त्याच्यावरती 3% जी रक्कम शासन खाती जमा करायची, हो ती आपल्याला काढून द्यावी लागते का एसडीएम ऑफिसला? हो, काढून द्यावं लागते ना, आपल्यालाच पत्रच द्यावं लागतं आपल्याला. आपण मूल्यांकन केल्यानंतर काय करायचंय, आता त्यात बरं झालं. तो विषय तुम्हाला सांगतो. मूल्यांकन केल्यानंतर एक माझंच स्वतःच एक उदाहरण, अनुभव जो आलेला आहे, जो अनुभव शेअर करतो तुम्हाला. एक संस्थेचं मूल्यांकन केलंय, म्हणजे महामंडळ होतं ते, खासगी म्हणजे प्युअर खासगी पण महामंडळ, पाटबंधारे महामंडळ होते. त्यामध्ये एक 35 शेतकऱ्यांचं मूल्यांकन केलं होतं. तर मी थोडंसं डिटेलमध्ये त्यांना हे दिलं की प्रत्येक शेतकऱ्याचं किती मूल्यांकन आहे, त्याचे 3% किती, अशी यादी करून त्यांना व्यवस्थित 3% रक्कम किती, ह्या शेतकऱ्याचं 50,000 त्याच्या 3%, या शेतकऱ्याचं 2 लाख त्याचे 3%, असं करून दिलं. आणि त्यांना सांगितलं तुम्ही, आता त्यांना त्या शेतकऱ्याचं मूल्यांकन कळालं, ऍक्च्युअल मूल्यांकन किती हे कळालं. भले त्यांना बाकी कळालं नसतं, पण त्याचं मूल्यांकन किती हे त्यांना कळालं. आता त्या ऑफिसरने इंडिव्हिज्युअल, सगळीकडे होणार नाही आणि व्हायला नाही पाहिजे, त्या ऑफिसरने त्या मूल्यांकनचे कळालं त्या आधारावर त्यांनी त्याचं अवॉर्ड सुद्धा करून टाकलं. आणि त्यांना 3% रक्कम काहीतरी 4.5-5 लाख रुपये होतं, ती काही भरली नाही. बराच पत्रव्यवहार, कलेक्टरपर्यंत पत्रव्यवहार केला. त्यामध्ये नंतर त्यांचं परत एक दुसरं मूल्यांकन आलं, त्यांचंच राहिलेलं, त्यावेळेस ते मूल्यांकन पूर्ण थांबवून दिलं. आणि ज्यावेळेस ते पहिली रक्कम त्यांनी भरली, त्यावेळेस त्यांना दुसरं मूल्यांकन दिलंय, पूर्ण आमदारापर्यंत सगळा विषय गेला होता. त्यांनी पण असं करायला नव्हतं पाहिजे, पण ते आपलं काम झालंय ना, जाऊ द्या, 5 लाख रुपये कुठे भरायचे सध्या नाही आहेत बघू, म्हणजे असं इंजिनियर्स लोकांच्याकडनं झालंय. तर मला त्यात एक तुम्हाला सांगायचंय, आपण जे मूल्यांकन करतोय इंडिव्हिज्युअल शेतकरी वाईज त्यांना 3% रक्कम देऊ नका. आपण जे मूल्यांकन करतो त्या शेतकऱ्याचं एक पत्र आहे त्याच्यामध्ये की असं असं तुमचं मूल्य, त्यांचा पत्राचा उल्लेख द्या, त्या पत्राचा प्रस्ताव प्राप्त झाला होता, त्या प्रस्तावातील इतके शेतकऱ्यांचं मूल्यांकन केलं आणि त्याची 3% रक्कम क्रॉस रक्कम टाकून,
3% रक्कम इतकी होते आणि ती चलननी भरायचे आणि आपल्याला चलन भरून त्यांना 3 कॉपीज द्यायच्या. आपल्या ऑफिसमधून चलन भरायचं, त्याच्या 3 प्रती करायच्या, टीओची सही घ्यायची, पत्रावर टीओची सही घ्यायची, चलनवर टीओची सही घ्यायची आणि पत्र आणि चलन त्यांना द्यायचं आणि त्यांना पत्र आणि चलन दिल्यानंतर ते चलन त्या ट्रेझरीमध्ये त्या बँकेमध्ये भरून त्याची भरलेली प्रत आपल्याला आणून देतील. त्यावेळेस आपल्याला त्यांना मूल्यांकन द्यायचं. आपल्याला त्याच्या ह्याच्या सहित आपल्याला द्यावं लागेल, त्याच्या हेड्स वगैरे भरून ते चलन भरून त्यांना देणं आपलं काम आहे. बरं सर, ओके, थँक्यू सर. अजून काय तुम्हाला कॅल्क्युलेशन्स कळाले सगळ्यांना बहुतेक? आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारा. आपले काही प्रश्न असतील तर विचारा. आणि उद्या सकाळी आपण 11 वाजता जेव्हा सुरुवात करू त्यापूर्वी आपण झाडाची जुमाप कशी घ्यायची हे पाटील साहेब आपल्याला शिकवतील आणि त्याच्यानंतर आपण ऑनलाईन कसं करायचं हे पाहूया. उद्या सकाळी आपण सुरुवातीला मोजमाप कशी घ्यायची हे पाहूयात आणि त्यानंतर उरले काही प्रश्न असतील तर विचारा. पाठक साहेब बहुतेक प्रश्न संपलेले असं वाटतंय.